नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज सर एंजल कार्ड विषयी घेणार आहेत. तर एंजल कार्ड म्हणजे एक सुंदरसा अशी पद्धत आहे, की ज्याच्या आपण गाईडन्समुळे आपल्या लाईफमधील प्रत्येक ॲस्पेक्टवर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. एंजल कार्ड हे कम्युनिकेशनचं एक माध्यम आहे, ज्याच्या सहाय्याने तुम्ही गार्डियन एंजलकडून मार्गदर्शन घेऊ शकता. हे एक पॉवरफुल असं टूल आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या लाईफ विषयीचे सगळे ॲस्पेक्ट्स म्हणजे करिअर असू दे, रिलेशनशिप, फायनान्स आदी सर्व विषयांवर आपण गाईडन्स घेऊ शकतो. तसेच आपल्या आयुष्यात आनंद व कॉन्फिडन्स पण आपण यातनं मिळवू शकतो. तर अशा या एका सुंदर विषयाविषयी सर आपल्याला लेक्चर देणार आहेत. मी सरांना विनंती करते, की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. आज थोडासा गडबड अशी आहे की एअरटेलचं नेटवर्क ह्या एरियामध्ये नाही आहे. तर नमस्कार सगळ्यांना. कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि इत्यादी सर्व आदरणीय मंडळी, जसं शिंदे साहेब आहेत, आपले दळवी साहेब आहेत, त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, या आधी सर्वांचं, सगळ्या कुलकर्णींचं स्वागत आहे. आणि आज थोडासा प्रॉब्लेम म्हणजे नेटवर्कचा होता, तर आता कसं तरी चालू झालेलं आहे दुसरं मोबाईल टाकून. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण 34 नंबरचं कार्ड मला वाटतं मॅडम आहे ना सर? लावू का? हा हा, लावा लावा, हरकत ठीक नाही. आहे, लावते. द सिंगिंग अँड डान्सिंग नाव आहे मला वाटतं, बघा. सिंगिंग अँड डान्स. येस, बर. आता हे कार्ड जे आहे, हे शुक्र ग्रहाच्या अखत्यारीत येणारं कार्ड आहे. या कार्डामध्ये तुम्ही जर चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी ती जी व्यक्ती आहे त्याचं नाव आहे सिंगिंग अँड डान्सिंग. तर अतिशय प्रसन्न, आनंदी अशा तऱ्हेने ती एखादं कार्य तिच्या जीवनातलं सुखी झालेलं आहे, मिळालेलं आहे, त्याच्यातून ती आनंदामध्ये आहे. त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे जातक येईल तर त्या जातकाला आपल्याला काय सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्याही तऱ्हेची काळजी करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा त्या जातकाने आपल्या ह्या ठिकाणी प्रश्न विचारण्याकरता जातक आपल्याकडे आलेला आहे, तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की तू कुठल्याही गोष्टीची चिंता करू नको. तुझं जीवन जे आहे ते आनंदामध्ये जाईल. त्याच्यामध्ये निवडलेलं कार्ड जे आहे ते तुला त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं दुःख देणारं कार्ड नाहीये. तुझ्या कृतीमध्ये निश्चितच अतिशय चांगल्यापैकी जीवनामध्ये आनंद येईल. ज्या कामामध्ये तू शिरकाव करशील किंवा जी काही अपेक्षा असेल त्या अपेक्षेमध्ये तुझ्या अपेक्षा परिपूर्ण होतील आणि जीवन तुझं सुखमय जाईल. आता शुक्र ग्रहाचं कार्ड असल्यामुळे जातकाने विचारलेला कुठलाही प्रश्न असो तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर त्याला कुठल्याही तऱ्हेचं दुःख येणार नाही आणि सदा आनंदी राहील. याच्यामध्ये त्याला काही करण्याची आवश्यकता नाही. तर त्यामध्ये हे कार्ड असं सुचवत आहे की मागील काळामध्ये सुद्धा जातकाने अतिशय चांगल्यापैकी उपभोग घेतला असेल आणि त्यामध्ये तो सुखी आनंदी असेल. पुढे जाऊन फ्युचरमध्ये जेव्हा कार्ड वाचायचं आहे तर त्यावेळेला तुझ्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतील की त्याच्यामध्ये मन प्रसन्न होईल आणि तू निश्चितच यशाकडे मार्गस्थ करशील, असं आपल्याला सांगायचं आहे. त्यामध्ये फ्युचर, पास्ट, प्रेझेंट मध्ये सुद्धा हे शुक्र ग्रहाचं कार्ड असल्यामुळे जातकाचं जीवन जे आहे ते सुखाकडे जास्ती कल असेल आणि त्याच्यातून तुझ्या जीवनातल्या अडचणी काही जर झाल्या असतील तर त्याचं निवारण होईल. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपल्याला सूचित करायचा असतो. आता ह्याबद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? हे कार्ड आपण 34 नंबरचं कार्ड पहिल्यांदा वाचलेलं आहे आणि त्यानंतर आपण 35 नंबरचं कार्ड वाचणार आहोत. तर तत्पूर्वी जर कोणाला काही असेल विचारायचं तर अवश्य विचारा. मग आपण पुढे त्याच्याबद्दलचा जो काही तुमचा प्रश्न असेल त्याचं निवारण करू. बोला, कार्ड काढा मॅडम. आहे का कोणाला काही प्रश्न? हॅलो.
कुलकर्णी मॅडम आहे ना, एकेकाला आतमध्ये घेत राहा. हो सर. बोला, काही प्रश्न नाही आहेत का? सर, हा बोला. या कार्डामध्ये जास्त पर्पल कलरचा वापर झालेला आहे, म्हणजे जास्त जांभळा रंग तिथे दिसतोय. तर त्या कार्डाच्या अनुषंगाने जांभळ्या रंगाचा वापर करावा वगैरे असं काही सुचवणं गरजेचं आहे हा, का? जरी सांगितलं तरी हरकत नाही. पहिल्यांदा म्हणजे हे कार्ड असं आपल्याला काय सांगतं, तर अत्यंत आनंदी, उत्साही, शुक्र ग्रहाच्या अंतर्गत तुझं जीवन असेल आणि जातकाचा विवाह किंवा तत्सम कार्य जे जातकाला करायचं असेल किंवा सुखाकडे जाण्याचा मार्ग आहे, परदेश गमन आहे, त्यामध्ये विवाह वैवाहिक जीवनातले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटतील. आणि हा रंग जो आहे तर ते कार्डच मुळात असं दाखवतं की त्या ठिकाणी जातक अतिशय आनंदी होणार आहे किंवा आहे. अशा तऱ्हेने त्याच्या जीवनामध्ये निश्चितच आनंद निर्माण होईल. तर त्याकरता तुम्ही जे काही विचारलेलं आहे पर्पल कलरचा वापर करायचा का, तर हरकत काही नाही. हे कार्ड जे आहे ते कुठल्याही तऱ्हेचा हानिकारक किंवा त्याला प्रयत्न न करता सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्या जीवनामध्ये त्याला उत्पन्न करून देतील अशा तऱ्हेचा मार्ग जो आहे. मग एखाद्याने विचारलं की मी शिक्षण कोणतं करू, तर शिक्षण कलात्मक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं शिक्षणाकडे जास्ती कल दिला पाहिजे. जरा आवाज कोणाचा आहे, जरा ऑल म्यूट करून टाका. हो सर, मी म्यूट करते. ऑल म्यूट करून. तर त्या ठिकाणी समजा त्याला शिक्षणाचं असेल तर शिक्षण सुद्धा कुठल्याही तऱ्हेचं शिक्षण असेल तर त्या ठिकाणी तू करू शकतो, पण त्याच्यामध्ये कला अत्यंत आवश्यक आहे. एखादा अभिनय करू शकतो, एखादं संगीत करू शकतो आणि अशा बऱ्याच गोष्टींचा जो भाग आहे तो त्याच्याकडे त्याला शिकण्याची संधी मिळू शकते आणि त्याचं जीवन जे आहे ते निश्चितच आनंदामध्ये जाईल. अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. कळलं? हो सर. ओके सर, थँक्यू. थँक्यू. दुसरं सोलर पिक्सल चक्राचा जो भाग आहे तो बघा, दुसरं कार्ड मॅडम ते आहे का हो, सोलर? लावू ना. हा, ठीक आहे, लाव. सर, मी एक प्रश्न विचारू? हा, विचारा. आता त्याच्यात त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये सायकिक सेन्सेस बद्दल सांगितलं, तर हे कसं काय, म्हणजे त्याचं कनेक्शन होऊ शकतं, म्हणजे Yes. आता सायकिक जर एखादी व्यक्ती असेल आणि ती कनेक्टेड असेल तर त्यांनी हे कार्ड काढल्यानंतर तुमच्या अंतर्मनामध्ये काही विचार असतील तर त्या ठिकाणी ते निश्चितच निघून जातील. आता सायकिक म्हणजे काय, तर काही विचित्र असं म्हणायचं तुम्हाला? कधी कधी इंट्युशनच्या माझं इंट्युशनच्या हेतूने मी विचारते, म्हणजे नाही, इंट्युशन नाही. सायकिक नाही नाही, सायकिक काय म्हणजे इंट्युशन? त्याच्यात ते त्यांनी जे डिस्क्रिप्शन दिलं त्याच्यात वाचत असताना त्यांनी अवेकन युअर सायकिक सेन्सेस असं म्हटलंय. हा, कशा याच्यामध्ये सायकिक सेन्सेस तो ह्याच्यामध्ये? ऐका ना सर. हा मॅडम, तुम्ही म्हणताय ना, तर म्हणजे त्यांनी असं मानसिक संवेदना जागृत करा अशा अर्थाने होईल ना ते. ओके. हो ना सर, बरोबर आहे ना? नाही, काय सांगतो तुम्हाला, कधी काय हा बरोबर आहे मॅडम, सांगतो. हा असं आहे की काही वेळेला लोक आपल्याकडे एखादे घाबरट लोक येतात की त्यांच्या जीवनामध्ये काही घटना घडलेल्या असतील, पण त्यांना आपण असं सांगू शकतो की काही वेळेला संगीताचा आधार घेऊन तुमचं डिप्रेशन किंवा जे तुमचा विचित्र स्वभाव, सायकिक म्हणजे काय, तर एखादा विचित्र स्वभावाची व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते किंवा आलेली आहे किंवा आपल्याकडे जातक आलेलं आहे, तर त्याचं नैराश्य दूर करण्यासाठी म्हणून संगीताचा वापर करा, म्युझिकचा वापर करा, म्हणजे आणि संगीतामध्ये तिथे तुम्ही सहभागी व्हा, मग तुमचं दुःख निवारण होईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे डान्सिंग, आणि कधी कधी काही लोक जे काही कलावंत आहेत किंवा तत्सम एकाकी जीवन जगणारे लोक आहेत त्यांना संगीतामध्ये फार रुची असते आणि त्याच्यातून त्यांचं दुःख निवारण होईल असं सांगितलेलं आहे. त्या कारणाचं विश्लेषण तुम्हाला म्हणायचं आहे का मॅडम? हा, डिस्क्रिप्शन म्हणजे त्याच्याच बद्दल विचारायचं होतं. हा, म्हणजे नेमकं त्यांचं म्हणायचं म्हणजे काय होतं, म्हणजे ते सायकिक सेन्सेस म्हणजे हा, कळलं सर, थँक्यू सो मच. सायकिक सेन्स म्हणजे कधी कधी आपल्याकडे लोक येतात विचित्र प्रश्नावली घेऊन येतात, तर तसा काही प्रश्न असू शकतो असा भाग आहे. हे कार्ड ओके. सायकिक आहे असं नाही. हे कार्ड शुक्र ग्रहाच्या अंतर्गत आहे आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला निश्चितच चांगल्यापैकी प्रतिसाद मिळणार आहे.
आणि एकट्याने जरी आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती तिथे सफलता मिळवू शकेल. येस सर, थँक्यू सो मच. दुसरं आणखी हे कार्ड जे आहे मॅडम, ते सोलर प्लेक्सस चक्रचा जो भाग आहे. आता सोलर प्लेक्सस चक्र जे आहे हे अत्यंत पॉवरफुल चक्र ज्याला आपण म्हटलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुमच्या जीवनाचं जे काही जीवनशैली आहे ती पूर्णपणे बदली करून देणारं कार्ड आहे. आणि हे कार्ड सुद्धा एक एनर्जी पॉवर देणारं कार्ड आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी मागच्या बाजूला अतिशय एक एनर्जी, सूर्यप्रकाश आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तेजवालं जे आहे ते पूर्णपणे, आणि असं वाटतं की याच्या हातामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शक्ती आहे आणि हात त्याने उंचावले तो एका गतीमध्ये म्हणजे स्पीडी जो आहे तो एका चांगल्या मार्गामध्ये प्रवास करणार आहे किंवा प्रवास करत आहे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो हे कार्ड दाखवतं. तर त्या ठिकाणी हे अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड आहे. एखादा जर दुबळा मनुष्य आला तर त्याकडे तो जर घाबरत असेल तर निश्चितच त्याला तुम्ही सांगू शकता काहीही चिंता करू नको, तुझ्या जीवनामध्ये अत्यंत चांगले दिवस येणार आहेत, त्याच्यातून तुला एक ऊर्जा प्राप्त होईल, दैवी शक्ती प्राप्त होईल आणि त्या ह्याच्यामध्ये सोलर चक्र जे आहे आपलं त्याच्यातून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेला जर तुला काही कमतरता असेल तर ती कमतरता निश्चितच भरून निघेल अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सुचवला पाहिजे. आणि हे कार्ड म्हणजे एनर्जी पॉवरफुल ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेचं कार्ड आहे आणि एखादी व्यक्ती जी आहे ती चांगल्या मार्गाला प्रवास करणार आहे किंवा त्याचं फ्युचर जे आहे ते निश्चितच पुढे जाऊन चांगलं होणार आहे अशा तऱ्हेचं रीडिंग आपल्याला द्यायचं आहे. मॅडम, सोलर पिक्सलचा हा जो संबंध आला तो कशा संदर्भात आलेला आहे बघा तुम्ही. कोमल मॅडम. ते मला म्यूट पटकन काढता येत नाही ना हे केलं. सोलर प्लेक्सस म्हणजे मणिपूर चक्राशी संबंधित आहे ना, मग तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे ना. सगळं म्हणजे शक्ती, भरपूर शक्ती किंवा एखाद्याला कॉन्फिडन्सची पण आवश्यकता असेल तर त्याच्यासाठी पण आहे ना उपयोगी हे. मग तशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट कार्ड तुम्ही आवर्जून बघा की त्याच्यामध्ये संपूर्णपणे चांदण्या अशा मागून आलेल्या आहेत. तर त्या चांदण्या सुद्धा असतात, त्याला एक गुड साईन म्हणून सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती त्याला त्या ठिकाणी भरपूर यश मिळणार आहे. दुसरी गोष्ट की त्याने जे 2 हात वर केले आणि तो भरारी घेण्याच्या तयारीमध्ये आहे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला सांगता आला पाहिजे. ओके. आणि एखादा चांगल्या मार्गामध्ये तुम्ही पुढे जाण्याची शक्यता आहे. बोला भागवत मॅडम. तर हा जो आहे की भविष्य चांगलं असेल किंवा चांगला मार्ग मिळेल वगैरे, तर हा जो इफेक्ट आहे हा साधारण किती कालावधीपर्यंत असू शकतो? बघा आता कालावधी नाही, जातकाचा प्रश्न कसा असेल त्याप्रमाणे. जातकाची गरज काय आहे. आता एखादा प्रश्न असा विचारा की जातकाला काय करायचं आहे. तर एखाद्याला समजा शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षणामध्ये तुला तो अतिशय चांगल्यापैकी यश मिळेल त्याला आणि मिळवेल. त्या ठिकाणी त्याला एनर्जी जी आहे ती एनर्जी त्याच्या पाठीशी उभी राहील असं तऱ्हेचं हे आहे. प्रश्नावरती तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, कारण अशा संदर्भामध्ये आपल्याला दर्शवतं. हा जो बोला हा जो शिक्षणाचा हा जो प्रश्न घेतलाय की समजा एखाद्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल, हे कार्ड त्यांनी काढलं तर याचा अर्थ त्याचं इंजिनिअरिंगची जी काही डिप्लोमाची 3 वर्ष किंवा डिग्रीची 4 वर्ष हे सगळ्याच्या सगळं वर्ष त्याचं व्यवस्थित होईल इंजिनिअरिंग पूर्ण आणि त्याची प्रगती होईल हे कार्ड, असं आपण समजायचं का फक्त ऍडमिशन मिळेपर्यंत लागू होईल? नाही सांगतो. हे कार्ड ज्याने निवड केलेली आहे तर त्याकरता त्याचा जो कुठलाही प्रश्न असेल तर त्याच्या पाठीशी निश्चितच एक दैवी शक्ती उभी राहील. मग त्याचा प्रश्न तात्कालिक असेल, छोटासा असेल, फ्युचरचा असेल किंवा परदेश गमनामध्ये असेल, शिक्षणाचा असेल, तरी सुद्धा त्या व्यक्तीला भरपूर चांगलं यश मिळण्याची शक्यता या कार्डामध्ये दर्शवली जाते. आणि त्याच्यामध्ये बघितलं आपण तर स्टार आहेत बघा. तर एंजल्स मध्ये स्टार ह्या चिन्हाला अतिशय फार महत्व आहे. दुसरी गोष्ट की तो एखादी झेप देणार आहे आणि ती त्या झेपमध्ये त्याला पाठिंबा आहे आणि पूर्णपणे जी वैश्विक ऊर्जा जी आहे त्याचा पाठिंबा असल्यामुळे त्याने त्या ठिकाणी आपलं कार्य करावं. त्याच्यातून त्याला सेफ्टी सुद्धा आहे, म्हणजे अडचणी येणार नाही. थोडक्यात जो कुठला निर्णय तो घेईल तो त्याच्यासाठी आयुष्यभरासाठी योग्य असेल आणि त्यांनी तिथे पुढे जावं. येस.
येस. हा, ओके. हा, थँक्यू सर. Yes. कळलं. थँक्यू. आणखी काही तुम्हाला 35 नंबरच्या कार्डाबद्दल? आहे का काही प्रश्न? नाहीये कॉल. चला मॅडम, कार्ड बदल करा. 36 नंबरचं कार्ड हे करूया. आता हे कार्ड पाहतो, एक वेगळ्या तऱ्हेचं कार्डाचं स्वरूप आहे. त्याला थर्ड आय चक्र म्हटलेलं आहे. आता थर्ड आय चक्रामध्ये मनुष्य काय करतो हे पहिल्यांदा समजून घ्या. एंजल्स मध्ये सुद्धा त्याचा विचार केलेला आहे. तर त्या ठिकाणी थर्ड आय चक्र म्हणजे काय, तर एखाद्या ध्यानामध्ये जाणं, ट्रान्समध्ये जाणं, असा एक जो भाग आहे. आणि आपल्यामध्ये तल्लीनता येणं. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये जास्ती करून जे विजन आहे ते ऑराच आहे. आता त्या ज्या अनेक तऱ्हेच्या ऑरा आहेत, तर हे कार्ड काय सांगतं की आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, ध्यानस्थ बसायचं असेल, त्या ध्यानामध्ये तल्लीन व्हायचं असेल, किंवा आपल्याला दिव्य दृष्टी मिळायची असेल किंवा मिळवायची असेल, यथा कदाचित जातकाचा प्रश्न कुठल्याही तऱ्हेचा असला तरी सुद्धा त्या जातकाने एखादा प्रयोग करायला हरकत नाही, जेणेकरून ध्यानधारणा करून थर्ड आय चक्र जे आहे ते त्याने जर जागरूक करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये तो अत्यंत आनंदित होईल आणि त्याचं दुःख जे आहे ते पूर्णपणे तो विसरून जाईल. थर्ड आय चक्राचं स्पेशालिटी अशी असते की जातकाला ट्रान्समध्ये जाऊन जर एखाद्या दैवताला किंवा देवीला, डिवाइन पॉवरला जर त्याला भेट देण्याची इच्छा असेल तर थर्ड आय चक्र असं सांगतो आपल्याला की आपली दिव्य दृष्टी जी आहे ती एका दिव्य शक्तीशी कनेक्ट होते आणि त्यावेळेला आपलं भान आपण विसरतो. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी ह्या कार्डाचं महत्व सांगितलेलं आहे. मग जेव्हा मनुष्य दिव्य शक्ती प्राप्त करतो किंवा दिव्य साधना करतो त्यावेळेला इतर कुठल्याही गोष्टीची त्याला आवश्यकता, गरज पडत नाही आणि तो अतिशय आनंदात आणि तो स्वतः त्याचं जे सुख आहे ते सर्व तो मिळवतो आणि दैव त्याला साथ देतं. अशा तऱ्हेने ह्या कार्डाचा विचार केलेला आहे. आणि रंगबेरंगी कार्ड आहे ते तुम्हाला थोडंसं आडवं दिसतंय आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती तल्लीन होते आणि अंतरामध्ये जेव्हा प्रवेश करते किंवा प्रवास करते त्यावेळेला त्याला त्याचं भान राहत नाही आणि तो तरंगत असा तिथे जातो आणि त्यावेळेला त्याचं थर्ड आय चक्र सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे तुम्हाला मुक्तता असते आणि तुमच्या मनाप्रमाणे त्या काही घटना घडत असतात. तर कधी कधी जर समजा तुम्ही प्रयत्न केला रात्रीच्या वेळेला आणि एकदम ध्यानस्थ बसलात तर त्या ठिकाणी तुम्ही जर थर्ड आय चक्र स्पेशली जेव्हा जागृत करायचं असेल तुम्हाला आणि त्याच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर त्याचा आनंद जो आहे तो गगनात मावणार नाही. अशा तऱ्हेचा आनंद तुम्हाला थर्ड आय चक्रामध्ये प्राप्त होतो. म्हणून हे कार्ड अतिशय सूचक आहे. त्या कार्डावरून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही मिळवू शकता. कोणाचीही तुम्हाला आवश्यकता भासणार नाही आणि तुमचं जे काही कार्य अडचणीचं असेल किंवा त्या ठिकाणी काही प्रार्थना असेल तर तुम्हाला एंजल्स जवळ भेटण्याची शक्ती या कार्डामध्ये आहे. एंजल्सशी तुम्ही डायरेक्टली संवाद साधू शकता. अशा तऱ्हेचं हे कार्ड संकेत दर्शवतं. कार्ड काढा मॅडम. हा बोला, आणखी काही प्रश्न आहे त्याच्यावरती? सर मी विचारू? हा विचारा. सर आपल्याला अगर थर्ड आई जागृत करायची असेल तर हे कार्ड काम येणार आपल्याला? हो निश्चितच मॅडम. थर्ड आय जागृत करायला तुम्हाला मॅडम जेव्हा थर्ड आय चक्र आपण जेव्हा जागृत करतो, आता हा रेकीचा प्रयोग आहे किंवा मेडिटेशनचा आहे, तर तुम्हाला निश्चितच कळेल की थर्ड आय चक्र जेव्हा तुम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करता त्याला प्रयत्न भरपूर मोठ्या प्रमाणात करायला लागतो. पण जेव्हा तुम्ही तल्लीन होता त्यावेळेला तुमच्या आजूबाजूचं भान जे आहे ते तुम्ही विसरता आणि तुम्ही एकाकी आनंद जो आहे त्याला आपण म्हणतो की एकांतामध्ये आनंद घेण्याची जी क्रिया आहे ती निश्चितच तुम्ही चांगल्यापैकी मिळवू शकता, घेऊ शकता. आणि एकदा जेव्हा तुम्ही कनेक्ट झालात समजा तर त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज भासत नाही, कोणाच्याही सपोर्टची आवश्यकता नाही आणि तुम्ही याच्यामध्ये तल्लीन असता. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की ओशो आश्रम मध्ये जे लोक मेडिटेशन वगैरे करतात
तर त्यांना स्वतःचं भान नसतं. अशा अवस्थेमध्ये अनेक संत सुद्धा असतात की ज्यांनी थर्ड आय चक्रावरती अंमल केला असतो आणि त्यांचं विश्वच एक वेगळं तऱ्हेचं असतं. कळलं? हा सर, ओके, बरं. राहुल मॅडम बोला. येस सर, हरे कृष्णा. हरे कृष्ण. सर, आता त्या कार्ड मध्ये खाली बरेचशी फुलपाखरं आजूबाजूला दिसतात, तर त्याचे म्हणजे काय संकेत असू शकतात? फुलपाखरू हे अतिशय नाजूक पक्षी आहे. त्या ह्याच्यातून तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची इजा पोहोचत नाही आणि फुलपाखरू पाहणं किंवा त्याच्या आजूबाजूला संचार करणं ही एक चांगली गोष्ट आहे. फुलपाखरू हे जे निगेटिव्ह नाही, पण फर्स्ट थिंग असं आहे मॅडम की कार्डाचं वर्णन, कार्डाचं नाव आणि कार्डाचं जे महत्व आहे ते एकदा तुम्ही थर्ड आय चक्राच्या त्याला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. कारण का की हे सगळी चक्र जी आहेत ती कनेक्ट व्हायला हवीत आणि ती कनेक्ट झाल्यानंतरच तुम्हाला त्याचा आनंद जो आहे किंवा त्याचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला निश्चितच जाणवतो. पण म्हणून आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की गरजेप्रमाणे तुम्हाला प्रत्येक जे चक्र आहे ते चक्र तुम्हाला निश्चितच ऍक्टिव्ह करून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की नाही मला आता एकांतामध्ये ट्रान्समध्ये जायचंय, त्यावेळेला तुम्हाला त्या ह्याच्यातून थर्ड आय चक्राचाच वापर करता आला पाहिजे. सर एक मिनिट, मी Yes, sir. सर Okay. काय प्रॉब्लेम मला एक हे जे आपण थर्ड आय चक्र जे आहे, आपण रात्री ध्यान समजा जे काय एकदम शांतता मिळेल, एकांत मिळेल आणि आपल्याला थर्ड आय चक्राचं आपल्याला एक पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्यामध्ये कनेक्ट करायची असेल, तर आपण शरीराच्या कुठल्या भागावर आपण अंतर्मनाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते लगेच कनेक्टेशन होईल? असं असं आहे की क्राऊन चक्र आणि थर्ड आय चक्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याला तुम्ही डोळे मिटता, म्हणजे आता मी डोळे मिटल्यात त्यानंतर एक छोटासा प्रकाश आपल्याला दिसतो जर तुमच्याकडे आजूबाजूला कुठे ऊर्जा असेल तर. आणि ती ऊर्जा जी आहे ती आता पूर्णपणे मला असं दिसायला लागलं की एक छोटासा बिंदू जो आहे तो असा मध्यस्थानी आपल्याला पाहता येतो. आणि क्राऊन चक्र जेव्हा ऍक्टिव्ह करायचं असतं त्यावेळेला आपण क्राऊन चक्राचं कार्ड पण वाचलं तर त्यावेळेला तुम्हाला मस्तिकावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं ज्याच्यामध्ये मेंदूचा जास्ती भाग येतो. पण थर्ड आय चक्रामध्ये ज्याला आपण म्हणतो तिसरा नेत्र जो आहे, तिसरं नेत्र, हा त्या ठिकाणी तिसरा नेत्र जे आहे ते नेत्र जागृत करण्याकरता थर्ड आय चक्रामध्ये तुम्हाला ध्यानस्थ बसून तुमची जी काही नजर आहे तर ती याच्यामध्ये रेखीमध्ये कसं असतं साहेब की ज्या वेळेला आपण रेखी करतो आपल्याला कुठलं नाभी चक्र समजा आपल्याला हे करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे नाभी चक्रावरती. ज्या वेळेला तुम्हाला हार्ट चक्रावरती हे करायचं असेल, प्रयोग करायचा असेल त्यावेळेला हार्ट चक्राकडेच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं. चक्राच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही आसन करता, बैठक करता तर त्या बैठकीमध्ये तुम्हाला जे पर्टिक्युलर चक्र ज्या ज्या ठिकाणी आहेत तर त्याचा अगोदर जर अभ्यास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच त्या पर्टिक्युलर धारणेमधून त्या चक्राशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा असतो. मग हार्ट चक्र सांगितले, कंठ आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, नाभी चक्रामध्ये सांगितलंय. तर त्या ह्याच्यामध्ये बैठकीतलं जे चक्र आहे ते प्रथम आरंभ होतं तिथून ते चक्र आहे. तर अशी जी 7 सप्तचक्राची जी भाषा आहे तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पिक्चर्स आहेत त्या पिक्चरमध्ये पर्टिक्युलर त्या ठिकाणी ते चक्र जे आहे ते उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला आवश्यकता काय आहे आणि कधी कधी आपण जेव्हा रेखी करतो त्याला सप्तचक्र जी आहेत ती सगळी चक्र एक एक करून बॉटम पासून टॉप पर्यंत तुम्ही एक 5-5 मिनिटं जरी जागृत करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याच्यातून समाधान मिळतं. पण पर्टिक्युलर थर्ड आय साठी बघितलं आपण तर थर्ड आय मध्ये तुम्हाला दिव्यदृष्टी आणि इंट्युशन पॉवर्स ज्या आहेत त्या तुम्हाला जास्ती करून मिळतात. आणि दुसरी गोष्ट की तुमचं जे दुःख आहे ते तुम्ही विसरून जाता जेव्हा थर्ड आय चक्राचा प्रयोग करता त्यावेळेला. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. बोला, आणखी कोणाला विचारायचं आहे काय? बोला, काय विचारायचं असेल तर विचारा. नाही, बरं मॅडम मग दुसरं कार्ड लावा. लावते 36. नाही 37 आता थ्रोट चक्राचं.
हा, हे थ्रोट चक्राचं बरोबर. ही एक एंजल आहे, कळलं का? आता ही एंजल जी आहे तर त्या ह्याच्यामध्ये ही आपल्याकडे आलेली आहे. तर ती कशासाठी आलेली आहे? तर ती आपल्याला मदत करण्यासाठी आलेली आहे. आणि तिची दृष्टी कुठेशी आहे? तर ती कुठे पाहते तुम्हाला काही कळणार नाही की तिच्या विचारांमध्ये काय. ज्यावेळेला आपण एखादा थॉट्स करतो आणि आपण ज्यावेळेला आपलं बोट आहे ते फिंगर आहे तो आपण म्हणतो आश्चर्यचकित होणं, ज्याला आपण म्हणतो. तर हे थ्रोट चक्र जे आहे तर ह्या थ्रोट चक्रावरती ही जी एंजल आहे हिचं नाव जे आहे ते एंजल आहे. आणि ते खरोखरीच ज्या ह्याच्यामध्ये काही तुम्हाला जे हवंय त्याच्याकडे तुमचा प्रयाण होणार किंवा तुम्हाला ते मिळणार. आता थ्रोट चक्र म्हणजे काय की त्या ठिकाणी तुमच्या मुखातून ज्या काही गोष्टी येतील तर त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होईल. दुसरी गोष्ट की ह्या ह्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कुठली अडचण असेल किंवा त्या बाबतीमध्ये त्याचा काही गरज असेल किंवा त्याची काही अपेक्षा असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या थ्रोट चक्राच्या याच्या माध्यमातून तुम्ही ती अडचण घालू शकता. पण कधी जर समजा ह्या कार्डाची निवड आपल्या जातकाने केली असेल, त्याने प्रश्न विचारला असेल तर त्याला प्रश्नाला जसं आपण हे जे कार्ड शिकतो त्याला त्यांनी सांगितलं की हिलिंग म्हणजे काय तर एखादा उपाय किंवा उपचार हा जो भाग आहे तर तुम्हाला थ्रोट चक्र हा एक उपचार आहे. आणि त्या उपचारावरती तुम्ही जाऊन तिथे त्याचं जे काही प्रश्न असेल किंवा त्याची समस्या असेल ती समस्या तुम्ही त्याचं निवारण करू शकता. आणि ह्या एंजल त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचा सपोर्ट मिळेल आणि त्यातून निश्चितच मार्ग सापडेल. अशा तऱ्हेचं हे कार्ड थ्रोट चक्राबद्दल आपल्याला माहिती देतं. आता थ्रोट चक्राचा जो काही नियम आहे तर एखादी गोष्ट आपण बोलल्यासारखी झाली पाहिजे किंवा आपलं जे काही मनस्थिती असेल त्याच्यातून ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अशा गोष्टी ज्या आहेत तर ते ह्या एंजल्सकडे सोपवलेल्या आहेत. यदा कदाचित समजा हे एंजल आहे, हे एंजल्सची तुम्ही पूजा केली, प्रार्थना केली तर तुमचं कार्य जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि कुठलीही समस्या जर असेल किंवा अडचण असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनचं आहे, निवांत शांतता आहे, काही प्रसंगामध्ये तुम्ही अडकलेले असाल तरी सुद्धा त्या ठिकाणी हे कार्ड जे आहे ते तुम्हाला मदत करेल आणि त्यातून तुमच्या समस्या ज्या आहेत त्या 100% निवारण होतील. असा संकेत जो आहे तो ह्या कार्डामध्ये दर्शवलेला आहे. एनी क्वेश्चन्स? आहे का काही प्रश्न? कार्ड काढा मग मी सांगतो. भागवत मॅडम बोला. सर, वाक्यसिद्धी अशा अर्थाचं ते हे होतं की आपण बोलतो ते खरं होतं. तर काही मुलांना बोलण्याचा प्रॉब्लेम असतो. मग त्यांना हिअरिंग प्रॉब्लेम नसतो पण तरी सुद्धा जिभेमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम असल्यामुळे बोलण्याचा प्रॉब्लेम असतो. तर त्यांना आपण हे रेकमेंड करू शकतो का प्रश्न विचारला नसेल तरी? बघा आता असं आहे की जर समजा आपल्याकडे एखादं जातक आलंय असं तुमचं म्हणणं आहे आणि त्याला त्याच्या जिभेवरती काही प्रश्न आहेत असं आपण समजूया. तर हा जो थ्रोटचा जो भाग आहे तर त्याच्यातून काही धाडस होत नाही काही वेळेला काही बोलायला. होकार किंवा नकार बोलायला पण त्या ठिकाणी तिथे त्या जातकाला सुचत नाही. तर तरी सुद्धा त्याचा वापर करू शकता. तर थ्रोट चक्रामध्ये मुळामध्ये रेकीमध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल आणि तुमच्या तोंडून शब्द निघत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला थ्रोट चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करून तिथे रेकी करणं गरजेचं आहे. रेकी हा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती डिलिव्हर करायची. समजा त्या ठिकाणी एखादी अडचण आहे आणि ती कशी डिलिव्हर करायची तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्याचा जो काही प्रश्न असेल तो शाब्दिक आहे का, त्याच्या अडचणी त्याला काही हिंमत होत नाही का, बोलायला तो घाबरतोय का, त्याचं प्रीचिंग चांगलं नाही आहे का. तर बऱ्याच वेळेला थ्रोट चक्र कधीच चांगलं होतं ज्या वेळेला तुम्ही प्रीचिंग करता. आता एखादा प्रोफेसर आहे किंवा शिक्षक आहे, टीचर आहे तर त्यावेळेला त्याला अनेक लोकांसमोर बोलायला लागतं आणि त्याच्यामध्ये जर थ्रोट चक्र आपलं कमकुवत असेल तर त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस जे आहे ते कधी कधी आपल्याला आपल्या घरामध्ये पण नसतं. म्हणून आपण दबक्या ह्याच्यामध्ये राहतो. तर अशा वेळेला तुम्हाला थ्रोट चक्राचं साधन म्हणून तिथे उपयोग केलेला आहे. ओके. नाही तर तसा नाहीये. माझ्या शेजारी एक छोटा मुलगा आहे 5-6 वर्षाचा, पण त्याला बोलता येत नाही. पण त्याला ऐकण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. तो जिभेतच काहीतरी त्याला म्हणजे बाय बर्थ तो फॉल्ट आहे. तर तो अजून बोलत नाही. तर म्हणून मला हे त्याला देता येईल का म्हणून विचारायचं.
हरकत नाही. त्यापेक्षा तुम्ही काय करा, जिभेचं सांगतो तुम्हाला मी. जिभेवरती ना आपल्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तर रेकीमध्ये आणि हिलिंग मध्ये असं सांगितलेलं आहे की, आता तुम्हाला मी ते पिक्चर पाठवलेलं नाही, पण त्या ठिकाणी जिभेवरती जसं की एखाद्याचं गुडघा दुखत असेल, एखाद्याचं हार्टचा प्रॉब्लेम असेल, एखाद्याचा डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, एखाद्याचा चालण्यासाठी प्रॉब्लेम असेल, तर अशा सगळ्या ज्या ठिकाणी त्या जिभेवरती पर्टिक्युलर एक एक पार्ट जो आहे तो सांगितला की तो तिथे जर तुम्ही दाबला आणि त्या ठिकाणी दातामध्ये जीभ जी फिरते, तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर एखादा पार्ट जर तुमचा त्या ठिकाणी प्रेस केला गेला, जिभेचा भाग, पार्ट म्हणजे भाग, तर त्या ठिकाणी जीभ जी आहे ती तो एक अवयव जो आहे तो त्या ठिकाणी रिपेअर करते किंवा त्याला सुधार करते. असं आहे. जिभेचं एक शास्त्र आहे. ॲक्युप्रेशर सारखं काम करतं का? हो. जिभेचं एक शास्त्र आहे. मला वाटतं शिंदे साहेब तुमच्याकडे त्या नोट्स आहेत बघा, त्याच्यामध्ये जिभेचा प्रकार दाखवलेला आहे का? हा सर, बरोबर आहे ना? हा ते माहिती आहे, जिभेचं आहे ते. त्याचे एक एक पार्ट वेगवेगळे, त्याच्यावर काय कुठल्या कंडिशन आहे ते कलरवरून ते नाही केलेलं आहे. येस. बरोबर आहे, परफेक्ट आहे. मग जर समजा आपल्याला हाताने सुद्धा करता आलं, असं पंच केलं, ठिकाणी जिभेला केलं, तरी सुद्धा जिभेवरती सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या याच्यावरती अवलंबून आहेत की कुठलं दुःख आहे, तर त्या ठिकाणी ते दुःख पर्टिक्युलर त्या जिभेवरती दर्शवतं. म्हणजे जीभ वाचन करणं हा एक शास्त्राचा एक भाग आहे आणि तो रेकी मधला आहे. पण जीभ बघून कसं कळणार की कुठल्या ठिकाणी कुठला अवयव आहे? असं आहे मॅडम, ते शास्त्र आहे, ते शिकलं पाहिजे. आता आपल्याला विमान कसं वळवायचं हे जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत नाही, पण ते जिभेचं शास्त्र आहे, त्याच्यावरती डायग्राम दिलेला आहे. तर पर्टिक्युलर कुठला जो भाग आहे तो त्या ठिकाणी जिभेवरती नियंत्रण करतो, जीभ त्याला नियंत्रण करते. असं आहे. ओके. घ्या तो कधीतरी सर विषय तो. ओके, थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट बोला. दुसरं कार्ड लावायचं आहे का? संपला प्रश्न. आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने जे दिलेलं आहे, डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर डॉक्टर बॅटरी मारून जीभ पहिला तपासतात, माहितीये तुम्हाला? तर त्या जिभेवरती मेडिकल सायन्स मध्ये पण काहीतरी शिकवलं गेलं असेल म्हणून ते करायला लावतात. त्याच्यावरती त्यांना ते चिन्ह दिसतं, काही दिसतं आणि त्याच्यावरती ते सांगतात की जातकाला अशा तऱ्हेचा प्रॉब्लेम असू शकतो. ओके. नाही लक्षात येत? हो सर, आले लक्षात. सर हे पण शास्त्र तुमच्याकडे आहे ना, का नाही? आमच्याकडे भरपूर आहे. कुठली शास्त्र आहे? नाही, जिभेवरती आहे, दातांवरती आहे. इव्हन दातावरती माणसाचा जो काही प्रगतीचा भाग आहे, अधोगती आहे, दाताची रचना कशी आहे, तुमचे कुठले दात कुठले निकामी झाले असतील. मी तुम्हाला एक देवानंदचं उदाहरण देतो. देवानंदच्या याच्यामध्ये बघा, डाव्या अंगातला वरचा जो दात आहे ना, तो कधी त्याला आला नाही, तो तसाच होता आणि ते लावून पण घेतला नाही. देवानंदकडे ऑब्झर्व करा तुम्ही, त्या दातावरती पण हे केलं नाही. दातावरती शास्त्र आहे, नेत्रशास्त्र आहे, भुवयांचं शास्त्र आहे, शास्त्र बरीच आहेत. ठीक आहे. नेक्स्ट. तुम्ही ग्रेट आहे सर, इतकी सगळी शास्त्र तुम्हाला माहिती आहे सर. हरिकृपा आहे. ठीक आहे. बर, पुढे लावताय दुसरं कार्ड मॅडम? सर लावते, सगळ्यांचे प्रश्न झाले असतील तर लावताय ना. काय लोक विचारतच नाही प्रश्न. नाही, बस समजतंय ना सगळ्यांना सगळं, त्यामुळे आता 38 नंबरचं लावते. ट्विन फ्लेम आहे. हो, ट्विन फ्लेम. आता हे ट्विन फ्लेम जे आहे ते एक रोमॅन्टिक रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो, हे दोघं एकत्र आहेत. आता दोघं एकत्र आहे, त्याच्या मागे दिव्य प्रकाश आहे आणि पुन्हा स्टार आहेत बघा त्याच्या मागच्या बाजूला पूर्णपणे. हे फ्लेम म्हणजे काय, तर ती एक ऊर्जा आहे आणि बाजूला निळा रंग आहे तुमच्या त्या बाजूला उजव्या हाताला,
आणि त्या ह्याच्यातून ही जोडी जी आहे, मग ते काय सांगतं हे कार्ड, की तुम्ही काम करायचं असेल तर एकत्रित काम करा. म्हणजे हे कार्ड जे आहे ते बुध ग्रहाचं मिथुन रास आणि कन्या राशीचं आहे. ज्या ज्या लोकांना समजा मिथुन रास आणि कन्या राशीचे जे काही लोक असतील त्यांनी एकत्रित काम करण्याचा सल्ला ह्या कार्डामध्ये मिळतो. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला जेव्हा जातक आपलं कार्ड काढतो तर त्याचं उत्तर काय आहे, तर त्याचं उत्तर असं सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी ज्या मिळतील, प्राप्त होतील, त्या तुम्हाला एकत्र काम केल्यानंतरच होतील. म्हणजे तिथून तुम्ही त्या गोष्टीसाठी एखादा आधार असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे जे कार्ड आहे हे मिथुन आणि कन्या राशीकडे बुधाच्या ह्याच्यामध्ये, आणि बुधाची संगत अशी आहे की जोडीदार जो आहे तो सतत कायमस्वरूपी आपल्या सोबत असेल तर निश्चितच आयुष्य आनंदामध्ये जातं असा संकेत आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या कार्डात असं सुचवलेलं आहे की तुमचं जीवन कधी बदलेल किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यावरती जाईल, तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड कराल त्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी आनंद होईल. आणि हे चित्र तुम्ही पहा, हे चित्र पाहताना तुम्हाला कळेल की दोघंही प्रसन्न आहेत आणि एकमेकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेत आणि ते लोक जवळ आलेले आहेत. तर त्या पुरुषाकडे ती एक वेगळी तऱ्हेची एनर्जी आहे. एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्या पुरुषाकडून एनर्जी त्या स्त्रीला प्राप्त होते आणि तिला एक सुख मिळतंय. ह्याच्याकरता ह्या कार्डाचा संकेत असा आहे, तुमच्याकडे सुखाकडे जाण्याचा मार्ग तो तुम्ही निवडलेला आहे किंवा निवडाल तर तुम्हाला सहयोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. सहयोगाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता जर समजा सपोर्टिंग, ज्याला आपण म्हणतो सपोर्टिंग प्लॅनेट म्हणतो, तसा एक जीव दुसऱ्याच्या जीवामध्ये येतो त्यावेळेला त्याला तो एक प्लॅनेट आहे आणि त्या प्लॅनेटमध्ये तो एकत्र येऊन काहीतरी करण्याच्या उद्देशाने ते लोक एकत्र येतात किंवा आलेले असतात. आणि जातकाने जेव्हा हे कार्ड काढलेलं आहे तर ह्याच्यावरती अतिशय चांगल्यापैकी परमेश्वराची कृपा आहे आणि त्याच्यातून त्याला ऊर्जा जी मिळणार आहे ती पॉझिटिव्ह असेल आणि ती पुढे जाऊन त्याला सहजपणे शक्य होणार आहे. कारण जोडीमध्ये काम केल्यानंतर जातकाच्या एक उत्पत्ती होते, तशा तऱ्हेने तुम्हाला तुमच्या भाग्याची उत्पत्ती किंवा तत्सम एखादा प्रयोग आहे, प्रसिद्धी आहे, त्या ठिकाणी हे कार्ड प्रसिद्धीचं पण माध्यम सांगितलेलं आहे. म्हणून अशा वेळेला या कार्डातून अतिशय चांगल्यापैकी तुमच्या जीवनामध्ये यश मिळू शकतं असं सांगतोय. आता कुठलाही प्रश्न असेल, असा एखादा प्रश्न विचारा की जेणेकरून आपण त्याला सुचवू शकतो की बाबा तू काय करायला हवं. मॅडम कार्ड काढा, मग मी सांगतो. सर, जर घर घ्यायचं असेल आणि हे कार्ड आलं तर मग कसं आपण हे करायचं? निश्चित दोघांनीही प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे की हल्ली नवरा बायको किंवा पार्टनर्स अतिशय श्रम करतात आणि ते जेव्हा जिवलग असतात, म्हणजे पार्टनरशिप जरी केली आणि ते एका विचाराने एकत्र आलेले असतात, त्यावेळेला कुठलंही काम, म्हणजे फक्त घर नाही, तुमच्या व्यवसायाची प्रगती करायची असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्या जोडीदाराचा सपोर्ट असेल तर निश्चितच त्याच्यातून एक ऊर्जा प्राप्त होते आणि तुम्ही प्रगती पथावरती निश्चितच जाऊ शकता. अशा तऱ्हेने हे कार्ड आपल्याला सुचवतं. पण जातक आपल्याकडे आल्यानंतर त्याने ह्या कार्डाची निवड केली आहे का आपणच फक्त सांगत आहोत याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहिल्यांदा नियम काय आहे की जातकाने कार्ड काढावं, त्याची चिंता जी आहे ती आपण ऐकावी आणि नंतर त्याला त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला आपल्या शैलीमध्ये देता आलं पाहिजे, जे आपण शिकलो आहोत. कळलं? हो सर, हो सर, धन्यवाद सर. धन्यवाद. एक मिनिट सर, एखाद्या जातकाने विवाहासाठी कार्ड काढलं, विवाहासाठी काढलं त्याने एखाद्याने कार्ड. हो ऐका, आता असं आहे, पहिल्यांदा कार्ड काढलं आणि त्याने विचारलं की मला वैवाहिक जीवन हवं आहे किंवा वैवाहिक जीवनामध्ये यश मिळेल का, माझा विवाह होईल का, तर सगळ्या गोष्टीची आन्सर येस म्हणूनच आहे. तर विवाहाला सुद्धा त्या ठिकाणी गेट टुगेदर, जोडीदार मिळवणे किंवा एकत्र येणं असा संकेत या कार्डामध्ये सुचवलेला आहे. सर एक विचारू? बोला. पटवर्धन बोलतोय सर. सर जसं तुम्ही आता सांगितलं ट्विन फ्लेमचं, याच्या बुध ग्रहाचा याच्यावर हे प्रभाव आहे,
आणि सिंगिंग अँड डान्सिंग मध्ये शुक्राचा प्रभाव आहे. तसं कार्ड नंबर 35, 36 आणि 37 कोणाचं आहे? बोला, आवाज येत नाही. 35, 36, 37 तीन कार्ड कुठल्या ग्रहाचा प्रभाव आहे? नाही, असा सगळ्या कार्डावरती प्रभाव येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. ज्या काही पर्टिक्युलर कार्ड जे आहेत त्या कार्डावरती ग्रहांचा प्रभाव येतो. पण एंजल्स मध्ये वेगळे भाग आहे आणि टेरो मध्ये प्रत्येक कार्डावरती ग्रहांचा किंवा राशीचा प्रभाव आहे. थँक्यू सर. टेरो मध्ये. सर नमस्कार. नमस्ते, बोला. सर आता हे कार्ड जे आहे ट्विन फ्लेम म्हणून काय त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितले त्या गोष्टी कळल्या, पण एखाद्या आता सध्याच्या कंडिशन्स मध्ये आहे ना मेन प्रॉब्लेम येतो सध्या तरुणाईमध्ये किंवा जे म्हणजे पोक्त माणसामध्ये नर्वसनेस जास्त वाढलेला असतो आणि ते नर्वसनेस वाढल्यामुळे पुष्कळशा म्हणजे अघटित म्हणजे आपल्याकडनंच चुका होत असतात, पण आपल्याला दुसऱ्याकडनं वाटत की तो समोरचा चुकतो आणि मग ते काहीतरी त्यांचे प्रोजेक्ट विस्कळीत होतात, संबंध विस्कळीत होतात किंवा नोकरीवर तणाव येतो किंवा काही. तर हे जर कार्ड लागलं म्हणजे आजार पण येऊ शकतं किंवा काही ट्रेस फ्री होतो. तर हे कार्ड आल्यानंतर आपण त्याला काय सुचवू शकतो? हे कार्ड आल्यानंतर तुम्ही ज्या कार्डामध्ये मुळातच ओरिजिनल एनर्जी आहे म्हणजे ज्याने ह्या कार्डाची निवड केलेली आहे त्याला असं काळजी करण्यासारखं नाही. त्याचं सगळं जे काही काम आहे ते सुखरूप होईल. पण एकत्र येणं म्हणजे काय तर मनोमिलन होणं. आता मनोमिलन हे होणं अत्यंत गरजेचं आहे. जर ते झालं नाही तर त्या ठिकाणी आपण एकमेकाला सपोर्ट करत नाही. ज्यावेळेला एकमेकाला सपोर्ट करत नाही त्यावेळेला आपलं कुठलंही कार्य सिद्ध होण्यास ते सफल होत नाही. म्हणजे याचा अर्थ कार्य होण्यामध्ये म्हणजे सर त्यांनी माइंड ओपन म्हणजे कोणातरी बोललं पाहिजे, कोणातरी विश्वास ठेवून त्याचं मन मोकळं केलं पाहिजे, त्याशिवाय मार्ग निघणार नाही. नाही, हे कार्ड असंच आहे की ज्या वेळेला तुम्ही एकत्रित येता त्यावेळेला तुमची सहमती असते, संमती असते आणि तुम्ही एकत्र काम करता. आता जॉईंट व्हेंचर ज्याला आपण म्हणतो, जर एखाद्या व्यापाऱ्याने असा प्रश्न केला की मला व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही भागीदाराची निवड करा आणि जोडीदार म्हणजे भागीदार. मग त्या भागीदाराची निवड केल्यानंतर तुमच्या व्यवसायाला एक अतिशय चांगल्यापैकी यश मिळेल आणि त्यातून तुमचा प्रोग्रेस निश्चितच ठरलेला आहे. म्हणून हे कार्ड असं सांगतं की ट्विन एकत्र काम करा. एकत्र काम केल्यानंतरच तुम्हाला ज्या तुमच्या समस्या आहेत त्या निवारण होतील किंवा जातील. सर थँक्यू सर. थँक्यू सर. कार्डाचं पहिल्यांदा निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कार्ड काय सांगतं आणि कार्डाचा विचार काय आहे, कार्डाचं चित्र काय आहे आणि कार्डाचे नाव काय आहे त्याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला सजेस्ट करता आलं पाहिजे. बोला सर. एखाद्याचा करिअर बाबत प्रश्न असेल की करिअर काय करू आणि हे कार्ड आलं तर? ओके, फाईन. मग आता मी सांगितलं तुम्हाला की हे बुधाचं कार्ड आहे. करिअर बुधाची जी काय आहे तर ती अनेक प्रकारची कार्य आणि त्या ठिकाणी करिअर ज्याला आपण म्हणू तर ती करिअर तुम्ही करू शकता. पण तुम्हाला ज्योतिषाला बुध काय करिअर साठी नेणार आहे. बुध हा मुख्यतः सल्लागार आहे. बुध हा मेंटल प्रोसेसिंग मधला प्लॅनेट आहे. तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला कमी श्रमामध्ये जास्ती पैसे कशात मिळतील अशा तऱ्हेचा प्रयोग तुम्हाला करता आला पाहिजे. अशा सूचना ज्या आहेत त्या तुम्ही त्या कार्डावरती देऊ शकता. बुध ग्रहाचं जे विश्लेषण आहे, वैशिष्ट्य आहे ते आपल्याला माहिती असायला हवं. आणि बुध असं आहे की कमी खर्चामध्ये, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सहजपणे आपल्या कार्यालयामध्ये सिद्धी आणेल अशा तऱ्हेचा भाग आहे. आणि आपण आता जे टेरो कार्ड रिडिंग किंवा एंजल्स करतो हे सुद्धा एक विद्या जी आहे ती बुध ग्रहाकडे म्हणजे बुध काउन्सिलिंग करणारा प्लॅनेट आहे म्हणून. कळलं? ओके सर, थँक्यू. प्रसार आणि प्रचार हे बुधाकडे. हॅलो सर. सगळ्या कार्डवरती 7 स्टार आहेत. हो, 7 स्टार बघा ना. आता आपण बघितलं तर 5 स्टार जो आहे आपण म्हणतो 5 स्टार, 7 स्टार म्हणजे त्याच्या पलीकडे म्हणजे 7 स्टार आहेत ना. मग 7 स्टार आता आपल्याकडे हॉटेल्सला 5 स्टार आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो 6 स्टार येत नाही, 7 स्टारच येतं. मग 3 स्टार वगैरे होतात, 4 स्टार नाही. 3 स्टार, 7, 5 स्टार, 7 स्टार. तर 7 स्टार इज अ व्हेरी हाय प्रोसिजर असं आहे. ते काही आपण मी दिलेले नाही, त्यांनी ते दिलेले आहेत तशा प्रकारे.
भागवत मॅडम बोला. हो धन्यवाद. तर प्रचार आणि प्रसार म्हणजे मास मीडिया वगैरे हे त्याला एकदम चांगले राहतील काय? हो मास मीडिया बघा पत्रकारिता सांगतो की पर्टिक्युलर एखादी गोष्ट आहे ना मॅडम, की बुधाच्या शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये कर्तव्य करायचं असतं किंवा कुठलंही काम करायचं असतं, मग परीक्षा द्यायच्या असतात किंवा हायली एज्युकेटेड व्हायचं असतं किंवा एखादी ग्रहणशक्ती करायची असते, त्यावेळेला तुम्हाला बुधाचाच सपोर्ट घ्यावा लागतो. बुध हा असा ग्रह आहे की जो तुम्हाला सपोर्टेड प्लॅनेट म्हणून सांगितलं, आणि बुध जर तुमच्यावरती खुश झाला, प्रसन्न झाला, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही असं शास्त्र सांगतं. थँक्यू सर. बोला आणखी. किती 39 नंबरचं कार्ड आहे मॅडम? व्हॅक्युम अवे व्हॅक्युम अवे ना? हो व्हॅक्युम अवे फिअर लावते ना, लावते. चांगलं कार्ड आहे, फार विचार करण्यासारखं आहे. एक कार्ड व्यवस्थित निरीक्षण करा. त्या कार्डावरती बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आता हे कार्ड जरा तुम्ही पहा, तर त्याच्या उजव्या बाजूला जे चिन्ह आहे ते चिन्ह अतिशय वेगळ्या तऱ्हेचं चिन्ह आहे. त्याच्यामध्ये मेडिकल सायन्स सुद्धा आहे आणि दिव्य शक्ती सुद्धा आहे, आणि त्याने ते उजव्या हातामध्ये धरलेलं आहे, इन शॉर्ट पकडलेलं आहे. त्याची विंग जे आहेत ते पूर्णपणे पसरलेले आहेत, म्हणजे तो तयारीनिशी आलेला आहे आणि तयार आहे. आणि पुन्हा इथे प्रश्न येतो 7 स्टारचा. आता हे काही कुठल्या राशीचं किंवा त्याचं हे नाहीये, पण त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर समजा भीतीदायक वातावरण वाटत असेल, तर तुम्ही पहिल्यांदा तुमची भीती जी आहे ती काढून टाका. व्हॅक्युम अवे, आणि अवे द फिअर, त्याला आपण म्हणतो की जेव्हा भरारी घ्यायची असते तर त्यावेळेला तो एक व्हॅक्युम मध्ये जातो आणि त्याच्यानंतरच तो पुढे मार्ग करतो. मग त्याचं सराउंडिंग कसं आहे, त्या सिच्युएशन वरती त्याला इन्व्हॉल्वमेंट त्याची होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तो तयारीनिशी आलेला आहे. अतिशय चांगलं कार्ड आहे, व्हेरी व्हेरी पॉवरफुल, ज्याला एंजल्स म्हणतो तशा तऱ्हेचं. मायकल आणि राफेल ह्या दोघांचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि दुसरी गोष्ट की तो कुठेतरी भरारी घेणार आहे आणि उडणार आहे, तर त्या ठिकाणी त्याचा जो बेस आहे तो पूर्णपणे एनर्जी आलेला आहे. मग एनर्जाइज आहे हे कार्ड ज्या वेळेला एखादी व्यक्ती चिंताग्रस्त आपल्याकडे येते, त्याची चिंता घालवण्यासाठी म्हणून तुम्हाला त्याला असं उत्तर दिलं पाहिजे. पण त्याने जर कार्ड काढलं तर त्या कार्डावरती तुम्हाला असं एक्सप्लेनेशन द्यायचं. जर कार्ड काढलं नाही आणि तुम्हाला त्याला अशी काही भीती वाटत असेल किंवा त्याची जर काही समस्या असेल, तर त्यावेळेला हे कार्डाचं त्याला त्याच्याकडे ठेवायला जरी दिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी त्याच्या जीवनात प्रतिसाद येईल, आणि तो त्याची जी काही अपेक्षा आहे, त्याला जिथे भरारी घ्यायची आहे, तर त्याच्या हातामध्ये जे शस्त्र आहे तर ते एक साईन आहे. तर ते साईन मध्ये जी पॉवर आहे त्याला सोबत घेऊन तो भरारी घेणार आहे. तर हे कार्ड एक देवदूत ह्याप्रमाणे मायकल आणि राफेल या दोघांचाही समावेश असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला निश्चित जी इच्छा करेल त्या इच्छेमध्ये तो अतिशय चांगल्यापैकी प्रगती करेल आणि ती इच्छा त्याला मिळवून देईल. म्हणजे त्याला एखादी काही गोष्ट बनायची असेल, त्याला निवड करायची असेल, त्याला व्यवसाय करायचा असेल, त्याला शिक्षण करायचं असेल, तरी सुद्धा तो त्या मार्गाने जाऊन त्याच्यावरती अंमल करेल आणि तो निश्चितच चांगल्यापैकी प्रगती पथावरती जाईल. मग तो विवाहाचा प्रश्न असो, व्यवसायाचा असो, शिक्षणाचा असो, पण याच्यामध्ये मायकल आणि राफेल या दोघांचाही समावेश असल्यामुळे हे कार्ड अतिशय चांगल्या प्रतीचं म्हणून सांगितलेलं आहे. बोला, कार्ड काढा मॅडम, हरकत नाही. त्याच्यात प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सर मी विचारू का? बोला बोला. नमस्ते सर. नमस्ते सर, एखादी व्यक्ती खूप मोठ्या पोस्टला एका जॉब मधून दुसऱ्या जॉब मध्ये शिफ्ट होण्यासाठी ती प्रयत्न करत असेल आणि दुसऱ्या जॉब मध्ये खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील,
म्हणजे अगदी हायर पोझिशनला, तर त्या केसमध्ये हे कार्ड जसं तुम्ही म्हटलं की हे ठेवायला दिलं तरी चालेल, तर त्याच्या मनात जी शंका कुशंका असेल की मी हे करू शकेल का किंवा काय, तर तरी सुद्धा हे कार्ड काम करू शकेल ना? हे कार्ड जे आहे ना मॅडम, तुम्हाला सांगतो ह्याची कपॅसिटी अतिशय वेगळी आहे. कॅपेबल कार्ड ज्याला आपण म्हटलं जातं. आता व्हॅक्युम जो आहे तुम्हाला सांगतो, एक फोर्स स्ट्रोक ज्याला आपण म्हणतात, सक्शन, कळलं का, आणि एक्झॉस्ट आणि इग्निशन, कळलं का. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा श्वास घेतो तो श्वास हृदयामध्ये जातो, त्याच्यानंतर तिथे हृदय जिवंत होतं आणि नंतर श्वास सोडतो. तशा तऱ्हेचा जे काही कारमध्ये सुद्धा फोर्स स्ट्रोक असतात, तर त्याला 4 ऑपरेशन जी असतात, तर ती 4ही ऑपरेशन जी आहेत ती भिन्न भिन्न वेळेला केली जातात. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी सुचवलेला आहे. ज्यामुळे आपण पहिला श्वास घेतो म्हणजे ते सक्शन आहे, तोंडाने श्वास सोडतो तो एक्झॉस्ट आहे. जसा सायलेन्सर असतो त्याला एक्झॉस्ट म्हणतात, समजले. आणि त्याच्या आतमध्ये जे वॉल असतात त्याला हृदय म्हटलेलं आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी इग्निशन करतो. इग्निशन म्हणजे स्पार्क करणे असा भाग आहे, म्हणून त्याला फोर्स स्ट्रोक जो आहे. आणि त्या ह्याच्यातून व्हॅक्युम म्हणजे त्या ठिकाणी एखादी गोष्ट तयार करणे, व्हॅक्युम. मग ती व्हॅक्युम करणं म्हणजे काय, त्याला फोर्स स्ट्रोक असं सांगितलं. तर त्याने घेतलेली जी जबाबदारी असेल किंवा कुठल्याही तऱ्हेचा भाग असेल तो निश्चितच त्याच्यातून पार पडेल आणि त्याच्याकडे एक वेगळ्या तऱ्हेची एनर्जी आहे. आणि या विश्वामध्ये मग तुम्ही स्कूटर चालवा का मोटर चालवा का कार चालवा, तुम्हाला एनर्जी अत्यंत आवश्यक आहे. तर व्हॅक्युम सुद्धा, आता आपण जसं व्हॅक्युम क्लिनर वापरतो तर तो काय करतो, एखादी गोष्ट खेचतो आणि त्याच्यानंतर तो डिपॉझिट करतो. मग तशा तऱ्हेचं तुम्हाला जर एखाद्या कार्यामध्ये सपोर्ट हवा असेल तर तुम्ही दीर्घ श्वास घेऊन नंतर पुढे चला असं सांगितलेलं आहे. कधी कधी आपण मेडिटेशन करतो किंवा काही वेळेला आपण फुफ्फुस जे आहे ते आपल्याला सुचवतं की दीर्घ श्वास घ्या आणि त्याच्यानंतर एखादा दुसरा प्रयोग करा. तर तशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सांगतं की तुम्ही कुठलंही कार्य करायचं असेल तर निश्चित तुम्ही मोठं कार्य करू शकता. त्याच्यामध्ये तुमच्याकडे शक्ती ही जी तुम्हाला पहिला मिळवता आली पाहिजे, मिळवली पाहिजे. कळलं पोदार मॅडम? सर एक विचारू का? बोला बोला. मी काय म्हणतो सर, ते जे आता जे कार्डात एंजलने जे हे घेतलेलं आहे, तर एक त्याचं प्रभावी अस्त्र म्हणजे एक तर त्याच्याकडे ओरा मोठी आहे पाठीमागे, स्वतःच एनर्जी त्याची. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्या हातामध्ये जे साईन आहे हातामध्ये ते मेडिकल सायन्सशी कन्सल्ट आहे ऍव्हरेजली थोडस. तर समजा एखादा दुर्धर आजाराने एखादी व्यक्तीने हे कार्ड काढलं तर तो आजारातनं मुक्त होईल किंवा त्याच्याच तर्फे कोणी दुसऱ्याने काढलं त्याच्या मनातल्या प्रश्नामध्ये तो आजार मुक्तीचा आपण उपचार म्हणजे होईल असं सांगू शकतो का? हो, सांगू शकतो. म्हणून त्याचं जे व्हॅक्युम जे आहे ना, आता कुठलाही आजार, आता डॉक्टर काय सांगतात आपल्याला, पहिला श्वास घ्या, मग असं आपण श्वास घेतो. मग श्वास घेतल्यानंतर काय होतं की आपल्या हृदयाला, फुफ्फुसाला ती एनर्जी मिळते. नंतर श्वास सोडा असं सांगतं. तर ज्याप्रमाणे तुमची मोटरसायकल किंवा कार जेव्हा चालते तर सक्शन शिवाय होत नाही. सक्शन आहे, इग्निशन आहे, कॉम्प्रेशन आहे आणि एक्झॉस्ट आहे. अशा 4 गोष्टी होतात. इट इज कॉल्ड फोर्स स्ट्रोक. आणि टू स्ट्रोक जी असते ती स्कूटर असते, ती एका वेळेला 2 ऑपरेशन करते, म्हणून तिथे टू स्ट्रोक. त्या 2 घटना ती एकाच वेळेला करते. मग तशा तऱ्हेने तुमचा जो काही प्रश्न आहे, जर त्या ठिकाणी आजारपणाचा आहे किंवा तत्सम एखादी समस्या आहे तर त्याच्या हातामध्ये जे वेपन आहे ते वेपन ह्या कार्ड काढणाऱ्या व्यक्तीच्या उपयोगासाठी म्हणून त्याने त्याची निवड केलेली आहे असं सांगू शकतो. येस सर. पण त्याला आपण देऊ शकतो की बाबा तो आजार, तो जी भीती आहे किंवा तो आहे ना, तर तो बरा होईल असं आपण सांगू शकतो का? हो, भीती काढून टाक, तुला तसं घाबरण्याचं कारण नाही. येस क्लिअर द क्लिअर. येस येस सर. क्लिअर द क्लिअर. येस. बोला. संपलं मॅडम? बोला. आजारी माणसाला आपण कार्ड देऊ शकतो का? कार्ड वापरतो. येस येस, आजारी माणसाला कार्ड देऊ शकता किंवा तुम्ही पर्टिक्युलर एखादं एंजल जे आहे ते एंजल सिद्ध करून त्या कार्डाचं नाव देऊन त्याला देऊ शकता आणि ते एंजल पर्टिक्युलर ह्या कार्डाच्या आधारावरतीच असेल असं पण सांगू शकता. जर समजा तुमच्याकडे एंजल्स नसेल तर ह्या कार्डाचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा
तुम्ही त्याला देऊन सांगू शकता की तू हे कार्ड वापर, तुझं समस्या जी आहे ती दूर होईल. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती उपलब्ध आहेत. धन्यवाद. 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 हा बोला. नमस्कार. त्या कार्डाचं नाव ठेवायचं का? हा, कार्डाचं नाव म्हणजे काय, कार्डाचे जे आहे ते कार्ड असं दाखवतंय तुम्हाला, त्या कार्डाचं नाव आलेलं आहे, पण ते कार्ड तुम्ही बाळगणं म्हणजे तुमचं, मला प्रश्न कळला नाही मुळात. नाही म्हणजे जे आपण एंजल बरोबर ठेवायचं, तर एक एंजल मायकेल असेल, एकाला आपण मायकेल नाव ठेवायचं, एकाचं राफेल ठेवायचं आणि बाकीचे गार्डियन म्हणून ठेवायचं. तर त्या एंजलचं नाव गार्डियन ठेवायचं का असं विचार. सांगतो मला, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. थोडस व्यवस्थित ऐकून घ्या. जर समजा तुम्ही तुमच्याकडे मायकेल, गार्डियन आणि राफेलचा सेट तयार करणार असाल आणि तुमची समस्या जी असेल ती, तर हे कार्डाची समस्या निवारण करण्यासाठी हे कार्ड आणि ते जिबू सिम्बॉल हे पण एकत्रित आहे. तर ते जिबू सिम्बॉल तुम्ही काढले आणि हे कार्ड सुद्धा त्या मायकेलच्या समोर ठेवलं आणि नंतर ह्या कार्डावरती प्रार्थना केली. जेव्हा ती एक ज्योत असते, पंक्ती असते म्हणा किंवा निरंजन म्हणा, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही त्याचा वापर करून नंतर जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं निवारण करू शकता. मग तेव्हा मायकेल राफेल सुद्धा आहे आणि हे कार्ड सुद्धा आहे आणि एंजल सुद्धा आहे. आता एंजल बरोबर बाळगायचं ना? हा, बरोबर बाळगायचं असेल तर बाळगू शकता, पण तसं मॅडम मी काय सांगेन तुम्हाला, पहिल्यांदा तुम्ही समजा तो जो सेट दाखवला होता आपण सगळ्यात पहिला, त्या सेटला तसा केला तर त्यामध्ये मायकेल, एंजल आहे, राफेल सुद्धा आहे आणि गार्डियन सुद्धा आहेत आणि जिबू सिम्बॉल सुद्धा आहेत. तर त्याच्या जवळ समोर हे कार्ड ठेवलं तर तो प्रयोग जो आहे ते चार्ज करून नंतर तुम्ही हे कार्ड त्या जातकाला दिलं तर त्याचा प्रश्न जो आहे तो निवारण होऊ शकतो, असं म्हणणं आहे. धन्यवाद. ओके, बोला. काय बोलायचं आहे? लावू का सर? कोणी बोलत नाहीये काही. दुसरं कार्ड लावा. हा, 40 नंबरचं लाव. व्हेजिटेरियन आहे मला वाटतं मॅडम. हो, व्हेजिटेरियन. आता याच्यामध्ये बघा, ही जी स्त्री आहे ही एंजल आहे, कळलं का? आता ह्या एंजल मध्ये ती कशी विराजमान आहे, तिचे नेत्र पहा, तुम्ही पूर्णपणे तुमच्याकडे पाहत आहे आणि त्यामध्ये सुद्धा एखादं शस्त्र जे आहे ते सिम्बॉल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. दुसरा भाग असा आहे की ती एंजल तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून आले, ऑर्गॅनिक आहे, ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक जे गोष्ट आहे, तर एखादी गोष्ट तुम्हाला जर प्रूव्ह करायची असेल किंवा तुम्हाला मिळवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्गनचाच विचार करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट की स्पिरिच्युअल जर्नी जी आहे, आता ऑर्गन म्हणजे काय, पहिला एक लक्षात घ्या की ऑर्गन ह्याचा अर्थ की आपल्याकडे जो काही वायूचा साठा आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण आहे, तर ऑक्सिजन 27% आणि ऑर्गन 1% आहे. तर ते ऑर्गन आपण जेव्हा घेतो आणि आपल्या श्वासामध्ये ऑर्गन असतं, मग तशाच तऱ्हेने हे कार्ड सुद्धा असं सूचित करतं की तुम्हाला ऑर्गनची आवश्यकता आहे. आपण हल्ली बऱ्याच वेळेला मार्केटिंगमध्ये किंवा ते लिहिलं असतं की ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक आहे. व्हॉट इज द ऍक्च्युअली मिनिंग ऑफ ऑर्गॅनिक? ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची भेसळ नाही, ते ऑर्गॅनिक आहे. मग तशा तऱ्हेने हे जे कार्ड आहे हे आपल्याला आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणून तुम्हाला त्याचा वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये फ्रूट आहेत आणि त्याच्यामध्ये एक सिम्बॉल आहे, तो तिने हातात धरलेला आहे आणि त्या सिम्बॉलवरती ते जातक जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करते. आता ह्याचा वापर कसा करायचा, तर त्यावरती त्याचा वेज, ज्याला आपण म्हणतोय वेज म्हणजे काय, त्या ठिकाणी जी काही
पाक पद्धती आहे. मॅडम कार्ड काढा. व्हेज म्हणजे मुळामध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्या ठिकाणी पौष्टिकता. पौष्टिक व्हेज म्हणजे काय, तर ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये नॉनव्हेजचा उपयोग होणार नाही अशी कृती. मग त्या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला जर एखादं साहित्य वापरायचं असेल तर ते परिपूर्ण ऑर्गॅनिक पाहिजे. ह्या याच्यातून मिळणारी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. कुठलाही प्रश्न जर असेल तर त्यावेळेला हे एंजल तुमच्या सोबत येतं आणि ह्या एंजल्स वरती तुम्हाला तुमची कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये बदल करता येतो. त्याकरता वापरात येणारं शस्त्र कार्डामध्ये दर्शवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फ्रुट्स आहेत ते व्हेजिटेबल्स म्हणून सांगितलेलं आहे. ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये एक ऑर्गन नावाचा जो वायू आहे त्याचा समावेश केलेला आहे आणि तो अत्यंत पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे कार्ड आल्यानंतर जातकाच्या कुठल्याही तऱ्हेचा प्रश्न असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून तुम्ही हा कार्डाचा वापर करू शकता. निवडलेलं कार्ड त्या जातकाची चिंता दूर करेल व त्याकरता वापरण्यात येणारा जो काही फळं आहेत त्या फळांचा उपयोग करणं गरजेचं आहे. आता हा ऑर्गन कसा तयार होतो, तर त्या ठिकाणी बघा म्युझिक मध्ये सुद्धा ऑर्गन एक सांगितलेलं आहे. तसंच जीवनामध्ये श्वास आपण घेतो त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गन आहे. वातावरणातला मध्ये एक ऑर्गन आहे. तर अत्यंत पौष्टिक वातावरण ज्याला आपण म्हणतो ते ऑर्गॅनिक असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊन अतिशय चांगला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. मग प्रश्न कुठलाही असेल, आता एखाद्या व्यक्तीचा समजा नोकरीचा प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहे, व्यवसायाचा प्रश्न आहे, विवाहाचा प्रश्न आहे, घराचा प्रश्न आहे, नातेसंदर्भातला प्रश्न आहे, तर तुम्हाला ते नैसर्गिकरित्याच प्राप्त करावं लागेल. त्यासाठी म्हणून तुम्हाला एंजल्सचाच वापर करणं, त्याच्यामध्ये राफेल आहे, मायकल आहे, त्यांचा जर समावेश केला आणि ह्या कार्डाचा त्याच्यामध्ये उपयोग केला तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही अडलेली कामं असतील ती नैसर्गिक दृष्ट्या तुम्हाला पूर्णपणे यश मिळवून देतील. इथपर्यंत तुम्हाला कळलंय का जे मी आता सांगितलं? हो सर. पण इथे ऑर्गन सांगितलेलं आहे आणि व्हेज आहे. म्हणजे काय की त्या ठिकाणी पूर्णपणे शाकाहारी ज्याला आपण म्हणतो शाकाहारी, तर त्याच्यातून त्याचा उपयोग शाकाहारी मध्ये भरपूर एनर्जी असते. आता शाकाहारीचा एक आमच्या याच्यामध्ये सुचवलेला मार्ग तुम्हाला सांगतो. शाकाहारी जेव्हा होतो तर त्या शाकाहारीमध्ये रक्ताचा अंश नसतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं द्रव्य, पाला असतो त्याच्यामध्ये पाणी असतं आणि त्या ह्याच्यातून कुठल्याही तऱ्हेचं रक्त नसतं म्हणून ते शाकाहारी सांगितलेलं आहे. आता शाकाहारी करल्यानंतर त्याच्यामध्ये सूर्यकिरणापासून उगवलेलं किंवा प्रोटीन जे असतं ते आपण जेव्हा वापरतो तर त्याला व्हेज म्हटलेलं आहे. कळलं? आणि नॉनव्हेज जे आहे ते जनावराच्या माध्यमातून आपण जे ग्रहण करतो त्याला नॉनव्हेज म्हणतात. पण तुम्हाला पौष्टिक आहार करणं, पौष्टिक आहारामध्ये तुमची बुद्धिमत्ता, तुमचे विचार, तुमचं कार्य हे अतिशय चांगलं चालेल असा विचार ह्या व्हेजिटेरियन कार्डामध्ये सुचवलेला आहे. बोला. हा बोला. आता हे कार्ड आपल्याला पूर्ण ऑर्गॅनिक किंवा व्हेजिटेबल युक्त सूर्याच्या किरणात जे काही येतं ते असं सुचवतंय. याचाच अर्थ समजा एखाद्या माणसाने हे अशा प्रकारचं कार्ड काढलं तर कोणत्याही प्रकारचा हिंसक विचार किंवा दुसऱ्याला दुखापत करण्याचा विचार करू नये असं पण याच्यात आहे का? हो हो. आणि हिंसा करणं हे वाईटच आहे. आता बऱ्याच वेळेला काही ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मॅडम, फॉर युअर म्हणजे माझा अनुभव असा सांगतो की ज्या वेळेला तुम्ही अतिशय चांगल्यापैकी संवादामध्ये असता त्यावेळेला घरामध्ये तुमच्या एक कीटक पण येऊ शकणार नाही एवढी सुरक्षता असते. मग तशा तऱ्हेने कीटकाला मारण्याची साठी आपल्याला काही करावं लागत नाही. मग अशा धर्तीवरती सुद्धा जसं आता लवंग आहे त्याच्यामध्ये पण काही सुचवले आहेत. त्याच्यानंतर आपण जे
औषध घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा व्हेजिटेरियन आहे, पण तिथे सुद्धा किडे मकोडे सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाहीत. अशा तऱ्हेच्या वनस्पतीमध्ये पॉवर्स आहेत. जायफळ हे कार्ड तुम्ही चांगलं वागा, चांगलं शुद्ध विचार ठेवा. प्रश्नच नाही. येस येस, हे पॉझिटिव्ह कार्ड आहे आणि त्याच्यातूनच तुम्हाला ऊर्जा मिळेल. जे काही प्रश्न निवारण करायचे असतील तर आपलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था पाहिजे. अदरवाईज चांगलं व्यवस्था नसेल तर होणार नाही. सात्विक आहार आणि सात्विक विचार असं म्हणता येईल का सर? हो नक्की नक्की, सात्विकता तर पाहिजेच ना. आता जर समजा आपण धर्मामध्ये जातोय आणि तिथे जर सात्विकता नसेल तर मग आपण पुढे जाऊन कसं करणार? म्हणून हे कार्ड सात्विकच आहे. बरोबर सर, थँक्यू. ओके, बोला मॅडम, विचारा काय कोणाला विचारायचं. आवाज बंद करो भाई, पर्सनल आवाज बंद करो. हा बोला, भिडे मॅडम बोला. नमस्कार सर. तर जातकाने कार्ड काढलं तर त्याला असं पण सांगावं लागेल का की नॉनव्हेज घेत असेल तर तो आहार घेऊ नको वगैरे? काही घेऊ नको ऐकायला म्हणजे काय म्हणता मॅडम? नॉनव्हेज खात असेल जातक तर तो आहार नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे. आहारामध्ये बदल करायला हवा असं पण तुम्ही सांगू शकता हे कार्ड काढल्यावर. हो, म्हणजे त्याची गरज असेल तर, म्हणजे त्या व्यक्तीला ह्या कार्डापासून जर काही फायदे हवे असतील किंवा तो काही प्रसंगामध्ये आला असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी असं सूचित करता येईल की तुला नॉनव्हेज अवॉइड केलं पाहिजे. सर हे पूर्ण बोला. पटवर्धन बोलतो सर. हा बोला ना सर. सर याच्यात आपण असं विचार करू शकतो का सर की हे जे मुलं आहेत साधारण 15-16 वर्षाची, की मोबाईल किंवा टीव्हीच्या माध्यमामुळं जास्त अतिरेकामुळं यांच्यामध्ये थोडीशी हिंसक प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, तर त्यासाठी आपण असं काही वापर करू शकतो या कार्डचा? आता कसं आहे की एक तर पहिली गोष्ट ना, आता हा मोबाईलचा फॅशन जो आहे तो अवॉइडच करू शकत नाही, कारण याच्यामध्ये एवढी आणखी क्रांती होणार आहे की ती जी अवस्था आहे आणि पुढच्या पिढीची ती आणखी त्याच्यामध्ये गुंतत जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही अवॉइड करू शकत नाही. पण ह्या कार्डावरून तुम्ही त्याला सक्ती करू शकत नाही की तुम्ही मोबाईल सोडेल किंवा तत्सम काही करेल म्हणून. मोबाईल हा पर्सनल प्रश्न आहे की त्यांनी सोडावं का ना सोडावं. आता एखाद्याने समजा व्यसन असेल तर व्यसन सोडण्यासाठी तर व्यसन त्याला तुम्ही मोबाईल नाही नाही मुलांची प्रवृत्ती हिंसक होत चालली सर थोडीशी, तर अशा आपण वापर करू शकतो का? हो, वापर करू शकतो, करू शकतो. जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये बदल करू शकतो. म्हणजे पालक आपल्याकडे आले की आता असं आपल्याला चेंजेस पाहिजे तर आपण हे प्रेफर करू शकतो. हो नक्की करू शकतो. त्यांचे कसं आहे, आपल्याकडे जातक जेव्हा येतो ना तर अनेक समस्या घेऊन येतो. त्या सगळ्या समस्येवरती ज्योतिषी हा हुशार हवा, त्याला ते क्लिअर करता आलं पाहिजे आणि त्याच्यातून त्याचं जे काही जातकाची मागणी आहे त्याला उत्तर पाहिजे, त्याला उत्तर आणि रेमेडीज पाहिजे. तर ते रेमेडीज समस्या समजली पाहिजे त्याला. करेक्ट, राईट. थँक्यू. बोला मॅडम, आणखी काय आहे? आज काही विचारलंच नाही प्रश्न. सर एखाद्या जातकाने जर विचारलं की दत्तक मूल घेऊ का, आणि जर हे कार्ड आलं तर मग कसं उत्तर द्यावं? बघा, पहिली गोष्ट म्हणजे दत्तकाचा भाग जो आहे तो या कार्डात सुचवलेला नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी हे कार्ड दैवी आहे आणि स्पिरिच्युअली आहे. त्याच्यामध्ये पौष्टिकता आहे. तर एखादं चांगलं मूल तुमच्या नशिबामध्ये जन्माला येईल किंवा तुम्ही त्याला दत्तक घेऊ शकाल असा आपण परिचय करून देऊ शकतो. पण दत्तक घ्या तर आपण एक सांगू शकतो की चौकशी करून घ्या, त्याच्या पलीकडे काही नाही.
दत्तक घेण्याचं अननोन फॅमिली मधलं दत्तक आलं असेल तर काय माहिती त्याचा वंश कसा असेल, कुठून आलं असेल, त्याचा पूर्णपणे विचार केला पाहिजे ना आपल्याला. येस, थँक्यू. थँक्यू. बोला. आता ही कार्ड संपलेली आहेत. मॅडम आता किती कार्ड बाकी राहिले आपल्याकडे साधारणतः? ऐका ना सर, मग वेळ जर असेल ना तर आता 4च राहिले, पण तुम्हाला नको ना? हा ठीक आहे, मग 4 राहिलेत. मग मी तेच म्हणत होते, आज नको ना? मग ठीक आहे, पुढच्या क्लासला घेऊया. 4 राहिले आता. 40 पर्यंत. 40 पर्यंत कम्प्लीट झाले आपले. 44 कार्ड्स आहेत ना, 4 राहिले. पुढच्या वेळेला आपण स्प्रेड करू आणि कार्डामध्ये आलेलं कार्ड त्यांची प्रश्न उत्तर जी असतील त्या प्रश्न उत्तरामध्ये मी इथे बसून कार्डाची निवड करेन आणि पर्टिक्युलर एखादा प्रश्न असेल तर त्याच्यावरती आपण उत्तर देऊ आलेल्या कार्ड. अगोदर ते 4 आपल्याला घ्यावे लागतील, कारण 4 राहिले ना अजून. आता हे लेक्चर येणार आणि त्याच्या पुढचं लेक्चर हे प्रॅक्टिकल असेल. येस, प्रॅक्टिकल कार्ड घेणार आहोत आपण. नक्की. बरं, आणखी काय तुम्हाला बोलायचं आहे, अभिप्राय द्यायचा आहे, प्रश्न विचारायचे असेल तर विचार. बोला भिडे मॅडम. नमस्कार सर. आपण जर एंजल्स आणले विकत, तर तसा जर एखादा डॅमेज पीस निघाला तर तो काय करायचा? वापरायचा की नाही वापरायचा. नाही, डॅमेज पीस असेल, कधी कधी काही तुकडा निघतो तर तो नॉट परमिटेड. तो ज्याला म्हणतो आपण की त्याच्यामध्ये हर्ट झालेला आहे, तर ते चालणार नाही. करायचा? कधी कधी असं असतं मॅडम की काही वेळेला विकत घेताना आपण बघून घेत नाही, हा एक प्रश्न असतो. आणि विकत घेतल्यानंतर जेव्हा घरी आल्यानंतर जर एखादा जो तुकडा निघाला असेल तर तो कदाचित जी निगेटिव्ह एनर्जी असते ती त्याने खेचून घेतल्यामुळे तो क्रॅक होतो. हा माझाच झाला, कारण एक मी विकत घेतला, मग घरी आल्यावर लक्षात आलं की तो डॅमेज आहे. मग त्याला तडा जातो. एखादी गोष्टीला रिटर्न करा ना मॅडम. तुम्ही ऑनलाईन घेतलं असेल ना? नाही, मी मुंबईला आले होते, तिथून घेतलं मी. नाहीतर रिटर्न पॉलिसी असते ना ऑनलाईनची. अमेझॉन मध्ये आहे, पण तुटलेलं वगैरे घेऊ नका. नाही तर आता ते डिस्पोज कसं करायचं असं विचार. नाही, आता त्याला डिस्पोज करायचं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकता. अच्छा. पण त्याची पूजेला वापर करू शकत नाही, त्याच्यातून प्रे नाही मिळणार. मला नेक्स्ट कोण आहे? ओके, बोला. शकतो का आपण? बोला मॅडम. नाही, मला प्रश्न म्हणजे मला फक्त ते ट्विन फ्लेमचं चित्र परत बघायला मिळेल का? ते लिहून घेण्याच्या नादात माझं ते चित्र गेलं. मॅडम लावतील ना, दाखवते. ट्विन फ्लेम लावा. $38 नंबर. बघा आता हे कार्ड नाही, हे नाही, ते जोडीदार एकत्र आहेत बघा. हे आलं. आता काय पाहिजे तुम्हाला? त्याचा स्क्रीनशॉट मारायचा तर मारू शकता. हो, तेवढाच हवा. आणि कोणाला प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. झालं? हो, झालं सर. थँक्यू. ठीक. बोला. एंजल मुंबईला कुठे मिळतात? मुंबईला क्राफ्ट मार्केटला मिळतात मॅडम. क्रॉफर्डला म्हणजे नक्की कुठे, म्हणजे असं? क्राफ्ट मार्केटला सीताराम बिल्डिंग म्हणून नावाची बिल्डिंग आहे, अगदी पोलीस हेडक्वार्टरच्या समोर. तर तिकडे खाली एक दुकान आहे, त्याच्याकडे एंजल्स तुम्हाला होलसेल भावात मिळतील. 150-200 रुपयापासून सुरुवात आहे. कमीत कमी 200 रुपये असेल कदाचित. 100 रुपयाला. 1 इंचाचं 100 रुपयाला मिळालं. मग चांगलं आहे. 1-2 इंचाचं 100, 150, 200, 250, 300
असाच भाव आहे. 2 इंचाचं 250 रुपयाला दिलं त्यांनी. तो आम्ही होलसेलला 150 रुपयाला आणतो 2 इंच. ठीक आहे, आता काय करणार, ते रिटेलर आहेत ते लोक. होलसेल मार्केट वेगळं आहे, तेव्हा 10-10 पीस एकदम घ्यायला लागतात. तर आपण 1 पीस घेतो त्यासाठी तो तसाच भाव लावणार. नेक्स्ट. सकाळी नाही, मग क्लास जयरामजी की करायचा आहे. आता हलवकर मॅडम सांगतील अभिप्राय काय आहे, मग कुवल मॅडम नंतर समारोप करते. सर 40 नंबरचं कार्ड एकदा दाखवता का परत? मॅडम 40 नंबरचं कार्ड लावा. व्हेजिटेरियन कार्ड सर 39 नंबरचं पण तुम्ही घेतलं नाही का ते करून? मी काय करते सर, परत एक एक लावते, 2 मिनिटं सगळ्यांना ठेवते आणि मग पुढे पुढे जाते. हा चालेल चालेल, हरकत नाही, करा. 34 नंबरचं आहे ना पहिल्यांदा कार्ड? हे डान्सिंग आहे, डान्सिंग अँड सिंगिंग. आनंद व्यक्त करणे, आनंदात राहणे, एखादी गोष्ट म्युझिक किंवा तत्सम याच्यामध्ये तुम्ही उपयोगात आणणे, हे पहिलं आपण कार्ड लावलो. आता काढून घ्या, दुसरं लावा. हा सेकंड ट्विन फ्लेम आहे ना हे कार्ड, ट्विन फ्लेम. 35 नंबरचा सिरियली लावते ना, सोलर प्लेक्ससचं लावा. सोलर लावा. हा थर्ड आई चक्र पण आहे 36 नंबर. हे सुद्धा आहे. एक मिनिट, एक सर बोला. हा, एक कार्ड आहे बेंगलोरला, एक माणूस आहे, तो प्रिंट करून पण देतो आपल्याला. नाही प्रिंट वगैरे तुम्हाला प्रिंटरकडे जायला लागेल. 1100 रुपयाला कार्ड, 1100 रुपयामध्ये कार्ड बनवून देतात. 1100 रुपयामध्ये कार्ड. 1100 रुपयाला नाही आहे साहेब, हे कार्डाची किंमत 7,000 रुपये आहे. 1100 रुपयाला कसं कार्ड मिळणार तुम्हाला? नाही, मला त्याने कार्ड बनवून दिले सर, मी तो सेट मागून घेतलाय त्यांच्याकडनं. मग ठीक आहे, मग ठीक ते आहे. कुणाला पाहिजे असेल तर ते देणार आहेत, म्हणजे 1100 मध्येच देतात. मी मागून घेतलाय तो, म्हणून तुम्हाला सांगतो. कुठेशी ते बेंगलोरवरून देत आहेत, त्याचा नंबर वगैरे मी पाठवतो तुम्हाला पाहिजे तर. चालेल, पुढच्या वेळेला स्क्रीन वरती टाका, मग ज्यांना मागवायचं असेल तर ते त्याच्याकडून मागवतील. हो, कारण ते आपल्याला कन्फ्युजन मध्ये देतात, म्हणून म्हटलं मी मागवलंय ते. कन्सेशन नाही, त्यांनी डुप्लिकेट छापली असते. कन्सेशन नाही, छापूनच देत आहेत, पण तेच कार्ड आहे, आपल्याला ते कार्ड मिळतात असं सांगतो. कसं आहे, डोरियन वर्चू एक काळामध्ये 700 रुपये किंमत होती, त्याच्यानंतर ती झाली 35,000 रुपये, 40,000 रुपये, त्याच्यानंतर ती आता 7,000 रुपये आहे. माझ्याकडे ओरिजिनल डोरियन वर्चूचे कार्ड आहेत. हो, नाही, हे प्रिंट करून देतात आपल्याला, म्हणजे आपल्याला पाहिजे असेल तर मिळतात तेवढे असं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता सांगतो मी PDF पाठवीन, त्या PDF पाठवून तुम्ही प्रिंटरकडे 200-250 रुपयामध्ये पण कार्ड प्रिंट करू शकता. कार्ड तुम्ही मागवली ती कशी, जाडी आहे का? जाडी आहेत का? हो, जाड आहे थोडं. जाड आहे, म्हणजे कार्ड सारखेच आपले ते. मग ठीक आहे, ठीक आहे. बर, लावली सगळी कार्ड मॅडम? पुढच्या तुम्ही नंबर द्या आणि मग काढा. हो चालेल, नंबर द्या, सगळ्यांचा फायदा होईल. हो, त्या सगळ्यांच्या फायद्यासाठी सांगतोय. तुमच्याकडनं ज्या लोकांचा फायदा करता येईल आपण त्या गोष्टी आपण घेऊ, तेवढीच किंमत घेणार. तो त्याला हे पण सांगितलं तर सगळ्यांकडनं हीच किंमत घ्यायची, ते तुमच्या डायरेक्ट पत्त्यावर आहे. मला काही हरकत नाही, तुम्ही नंबर पुढच्याला लिहून द्या, सगळे लोक लिहून घेतील, ज्यांना आणायचं ते लोक आणतील. हा, भागवत मॅडम बोला. तर ही कार्ड किंवा जेबूची कार्ड, त्यांची साईज कंपल्सरी A4च असली पाहिजे की आपण लहान पण छापून? नाही, लहान पण छापू. A4 मध्ये 6 कार्ड पण छापू शकता.
कारण मी सध्या तसंच देते लोकांना, 4 किंवा 6 अशी करून मग ती कट करते आणि मग सेपरेट लॅमिनेशन करून ती देते. म्हणजे काढून ठेवायची असतील तरी ठेवता येतील अशा हिशोबाने. चालेल चालेल. कारण ती ब्लर पण होतात A4 मध्ये केली की, छोटी साईज घेतली की जास्ती शार्प शेप्स मिळतात. ओके, थँक्यू सर. हळदणकर मॅडम, कार्डची साईज किती असली पाहिजे? असं काही नाही, स्टँडर्ड साईज जो आहे ना मॅडम, तर तो पत्त्याचा जो हे आहे, मला वाटतं 4 इंच बाय 3 इंच असं काहीतरी असेल. पत्त्यांचा जो हे असतो ना डेक, त्याप्रमाणे पत्त्याचा संच असतो, त्याची साईज असेल त्याप्रमाणे करू शकता. जसं आपल्याला ह्याचं कार्ड आहे टॅरोचं, त्या साईजचं ते रेग्युलर साईज मध्ये येतात. पण हे डोरियन व्हर्च्यूची ओरिजिनल साईज जी आहे ती थोडीशी चौकोनी आहे. पुढच्या वेळेला तुम्हाला दाखवेल. मॅडम बोलायचंय? हा बोला मॅडम, तुम्ही सांगा. आता काय 9 वाजलेले आहेत. हो, नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार कुबल मॅडम, सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. आज 34 पासून ते 40 पर्यंत जी एंजल विषयीची कार्ड सादर केली सरांनी, त्या कार्डांची वैशिष्ट्य म्हणजे यातली 3 कार्ड 3 चक्रांवर आधारित होती आणि 2 कार्ड ही ग्रहांवर आधारित होती. प्रत्येक कार्ड त्याच्या रंगाने, त्याच्या अभिव्यक्ती आणि त्याच्यातून दृश्य स्वरूपात मिळणाऱ्या एक आकर्षक अशा वातावरणाने भादलेली अशी होती. शुक्राचं पहिलं जे कार्ड आपण पाहिलं, सिंगिंग अँड डान्सिंग, अतिशय म्हणजे शुक्र हा ऐश्वर्याचा, आनंदाचा, कलेचा कारक ग्रह. त्याचं प्रत्येक त्या कार्डामधून एक एक अंग व्यतीत होत होते आणि हे कार्ड आपल्या जीवनात तर आनंद निर्माण करतच, पण तुम्ही एखादा आनंद देणारी कला शिकलात तर तुमच्या जीवनात जास्त आनंद येईल असं हे कार्ड त्या जातकाला आलं तर सुचवतं. किंवा संगीताचा एक जो प्रश्न तिथे भागवत मॅडमने विचारला होता की एखाद्या जातकाला मानसिक आजार असेल, मला तो प्रश्न खूप भावला. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आजाराचं डायग्नोज होत नाही आणि अशा वेळी हे कार्ड आलं तर तुमची मानसिकता चांगली करण्यासाठी, तुमची डिप्रेशन तुमच्या मनातलं घालवण्यासाठी तुम्ही कलेचा आधार घ्या, संगीताचा आधार घ्या असं सुचवणारं हे कार्ड म्हणजे खरोखरच जीवनामध्ये आनंद फुलवणारं असंच कार्ड आहे. तर खूपच चांगलं आणि पॉझिटिव्ह असं हे कार्ड आहे. त्याच्यानंतरची 3ही कार्ड सरांनी सादर केली ती आपल्या चक्रांवर होती. मणिपूर चक्र, आज्ञा चक्र आणि तिसरं थ्रोट चक्र. रेकीचा वापर, रेकीचा उल्लेख करून सरांनी खूप चांगल्या पद्धतीने थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्ध चक्र. तर ह्या 3ही चक्रांचा वापर करून आपल्या शरीरातली ऊर्जा तर वाढवता येतेच, पण त्या त्या ठिकाणची म्हणजे मणिपूर चक्रातून सूर्याची ऊर्जा आणि या ऊर्जेतून आपल्या हातांना मिळणारी ऊर्जा, आपल्या मनातली आत्मविश्वास वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून साध्य होतात. विशुद्ध चक्राचे एक वैशिष्ट्य आज मला कळलं ते असं, म्हणजे ते अभिप्रायात मला नोंद करायला पाहिजे की तुमची वाचा ही किती सक्षम होऊ शकते, वाचेतून तुम्ही किती सिद्धी प्राप्त करू शकता. तर याच्यासाठी विशुद्ध चक्र हे त्या कार्ड आपल्याला आलं तर चक्र तुम्ही मॅडम. तर विशुद्ध चक्रातून तुम्ही वाचा सिद्धी मिळवा असं हे कार्ड सांगतंय. तेव्हा हे असे खूप चांगले संदेश याच्यातून आले. आज्ञाचक्र हे तर त्याच्याही वरच्या दर्जाचं आहे की तुम्ही ध्यानामध्ये जेव्हा जाता, जेव्हा थर्ड आयवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा अनेक संकटात असणाऱ्या प्रश्नांची उकल
तुम्हाला त्या आज्ञाचक्रातून होते. तेव्हा अशी खूप महत्वपूर्ण कार्ड आज सादर झाली आणि त्यातलंच वैशिष्ट्यपूर्ण एक म्हणजे ट्विन फ्लेम. खूप प्रश्न त्याच्यामध्ये असे विद्यार्थ्यांनी विचारले की ज्याच्यामधून तुम्ही आपल्या जोडीदाराचं सहाय्य घेता तेव्हा तुमच्या कार्याला यश मिळेल असं हे सूचित करणारं आणि आपल्या भागीदारीत म्हणा किंवा आपल्या बरोबर असणाऱ्या माणसाचं सहकार्य हे तुम्हाला जीवनात कसं फलदायी ठरणार आहे असं सांगणारं कार्ड हे पण खूपच चांगलं होतं. पहिल्या दिवसापासून तुम्ही मायकेल एंजेल आणि राफेल याची महत्ता नेहमीच सांगत आहात. तीच महत्ता आज व्हॅक्युम अवे फिअर ह्या कार्डातून मायकेल एंजेल आणि राफेल याची खूप चांगली माहिती दिली की त्याच्या हातात असणारं वेपन हे विज्ञानाधिष्ठित कसं आहे आणि त्याच्यातून तुम्ही कसे उच्च दर्जापर्यंत जाणार आहात, कोणत्याही समस्येवर मात करणार आहात अशी ही सांगणारी कार्ड ही खरोखरच कल्पवृक्षा समान आहे. किंवा आपण एखादा पारसमणी हातात घेतल्यानंतर आपली जशी कामं होती तशी ही सुचवणारी कार्ड आहे. शेवटचं व्हेजिटेरियनचं जे कार्ड वागण म्हणून तर ते कार्ड सुद्धा अतिशय मानसिक शुद्धी करणारं, मानसिक शुद्धीकरण तुम्हाला राखलं पाहिजे असं सांगणारं, हिंसक विचार किंवा हिंसक खाणं, चांगलं वाईट सवयीपासून दूर राहणं या सगळ्यापासून जागरूकता देणारं असं कार्ड. तर अशी आज एकूण 40 पर्यंत जे 34 ते 40 म्हणजे साधारण 7 कार्डांची ओळख आज झाली आणि प्रत्येक कार्ड हे आपापल्या प्रणीने समृद्ध असंच आहे आणि तुम्ही आपल्या समृद्ध वाणीने आणि समृद्ध अनुभवाने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना समजून सांगितली आणि तुम्ही इतकं सांगत असता त्यामुळे आणखी अधिक प्रश्न काही विचारावे असं प्रश्न उद्भवत नाही सर. त्यामुळे त्याच प्रश्न येत नाही. थँक्यू सर. बरं, आता कुबल मॅडम अभिप्राय द्या, समारोप करा. आणखी कोणाला काय विचारायचं आहे तर विचारा, तो समारोप करूया. विचारायचंय का कोणाला? विचारायचं नाही, मला फक्त ते हळदणकर मॅडमना सांगायचं की तो जो ह्याचा प्रश्न होता तो त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला मला वाटतं, पण तो मी विचारलेला नव्हता. तो दुसऱ्या मॅडमनी विचारलेला होता, तर त्यांचं श्रेय त्यांना मिळू दे. मानस बाकी काही नाही. थँक्यू. ठीक आहे. बरं, कुबल मॅडम समारोप करा. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. सर्वांचे आभार. असे सगळे या सर छान छान क्लास लावत आहेत. आपण आता पुढचं ते पंचपक्षी काही डोक्यातनं जात नाही, पण आता ठीक आहे, सरांच्या सवडीने सर सुरू करतील. आणि मॅडमने हळदणकर मॅडमने खूप डिटेल मध्ये समारोप केलाय, कार्डची माहिती पण दिली, पण तरी मी आपली वाटतं सगळ्यांना की मी पण काहीतरी बोला म्हणून मी अगदी एक 2 वाक्यातच सांगते, कारण मॅडमने अगदी डिटेल मध्ये केलाय. मला वाटत नाही तशी गरज की मी सांगावं, पण वेळ असेल तर सर सांगते. सांगू का? बोला की काय? तर आपण आज 34 ते 40 आणि आजचे सगळेच एंजल कार्ड्सच मुळात हे पॉझिटिव्हच आहेत, पण आजचे अगदीच पॉझिटिव्ह आहेत. तर त्याच्यातलं पहिलं ते कार्ड म्हणजे त्याच्याकडे बघूनच ते सिंगिंग डान्सिंग तसंच करायला वाटतं आणि ते शुक्र ग्रहावर आधारित कार्ड आहे तुम्ही सांगितलं आणि पॉझिटिव्ह तर आहेच. आणि म्हणजे हे कार्ड आलं तर तुम्ही थोडक्यात असं म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे सगळंच त्या जातकाच्या बाबतीत म्हणजे पॉझिटिव्हच गोष्टी घडलेल्या असतील. व त्याला आपण असं सांगू शकतो की तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील, चिंता करू नको, तुझं पुढचं जीवन पण आनंदात जाईल अशा तऱ्हेचं. म्हणजे कुठलाही प्रश्न जातकाने आपल्याला विचारला आणि हे कार्ड जर आपण त्यांनी सिलेक्ट केलं म्हणा किंवा आपण त्याच्यासाठी काढलं तरी त्याचा जो प्रश्न असेल त्याचं त्याला म्हणजे त्याचं ते काम होईल किंवा त्याला ते पॉझिटिव्हच उत्तर असेल. मग दुसरं
सोलर प्लेक्सस म्हणजे मणिपूर चक्र असं त्याचा मराठीत अर्थ आहे. हे पण कार्ड पॉझिटिव्ह आहे. त्याच्या हातात अशी खूप ऊर्जा, दैवी शक्ती अशी आहे. तर हे कार्ड पण आलं तरी आपण जातकाला तुझे सगळे कामं होतील असं. तर तुम्ही मध्ये शिक्षणाचा कोणीतरी, मला नाही आठवत, पण कोणीतरी विचारलं तर त्याच्यात पण उत्तम यश मिळेल असं आपण उत्तर दिलंय. मग 36 नंबरचं थर्ड आहे म्हणजे आज्ञाचक्र. तर इथे म्हणजे ध्यानात जा किंवा ट्रान्स मध्ये जा असं तुम्ही म्हणाले. म्हणजे आपण थर्ड आय म्हणजे ह्या दोन भुवयांच्या मध्ये असं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करून हे करू शकतो. काय मेडिटेशन. आणि मग त्यावेळेस ते आपल्या म्हणजे आपलं कनेक्शन डायरेक्ट डिवाइनशी किंवा आता व्हॉट एव्हर मला समजा मी करते तर म्हणजे मला सारखं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करायचं, तर मी तसं थर्ड आय मध्ये बसले की मला माझ्या समोर शिव पार्वतीच येतात. म्हणजे व्हॉट एव्हर आता कोणी कृष्णाचं करत असेल तर त्यांना ते, पण म्हणजे त्या डिवाइनशी आपण कनेक्ट होऊ शकतो जर खरंच आपण काय अगदी बाय हार्ट केलं आणि थोडी थोडी सवय लागली, लगेच तर नाही होणार. आणि मग नंतर 37 नंबरचं थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र. इथे खूप छान तुम्ही सांगितलं की ह्या विशुद्धी चक्रावर पण आपण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आता प्रत्येक चक्रावर आपण ध्यान करू शकतो. तर वाक सिद्धी प्राप्त होईल म्हणजे एकदम छान. आणि मग समजा कोणाला कॉन्फिडन्स नसेल तर त्यांना आपण हे देऊ शकतो. एखादा एक्सप्रेस होत नसेल म्हणजे आतल्या आतच असं घुसमटत असेल तर त्यांना पण देऊ शकतो. आणि नेहमी खरे बोला, देवदूत तुम्हाला म्हणजे सत्य बोलण्यासाठी ऊर्जा देईल अशा अर्थाचं ते कार्ड आहे. आणि मग 38 नंबर ट्विन फ्लेम. तर हे पण बुध ग्रहावर म्हणजे आधारित आहे तुम्ही म्हणाले. आणि कन्या रास आणि मिथुन रास म्हणजे कुठलंही काम करताना एकत्रित म्हणजे युनिटीनी करा. पण ते संबंध म्हणजे अध्यात्मावर आधारित नातेसंबंध अशा अर्थाचं म्हटलं तरी चालेल. आणि मग तुम्ही म्हणजे मध्ये कोणीतरी विचारलं की नोकरीच्या किंवा संबंधात काय काम, तर मग ते म्हणजे काउन्सिलिंग करू शकतो, कारण बुधाच्या अखत्यारीतले कामं येतील ना, प्रचार किंवा प्रसार माध्यमात म्हणजे कामं तुम्ही करू शकता. आणि मग नंतर 39 नंबरचं व्हॅक्युम अवे फिअर म्हणजे तुमची भीती दूर करा. म्हणजे जरी आपल्याला वाटलं अरे हे कार्ड असं, पण हे पण पॉझिटिव्हच आहे. तर मग इथे तुमची भीती कोण दूर करेल, तर मुख्य देवदूत मायकेल आणि राफेल हे तुमच्या सतत म्हणजे आसपास असतील किंवा तुम्ही त्यांची मदत घ्या. आणि तुमच्या जर आसपास काही निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह व्यक्ती किंवा माणसं, नातेसंबंध, व्हॉट एव्हर जे काय असेल निगेटिव्ह परिस्थिती, तर त्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि तुम्हाला जर कशाची भीती वाटत असेल तर ती दूर करण्यासाठी हे दोघं मदत करतील. आणि मग नंतर 40 नंबरचं कार्ड आहे आणि ह्या व्हॅक्युम फिअर हवे ह्याच्यात हे पण आहे. यार मला फोन येतोय, थांबा. बाबा घ्या. तर एक मेडिकलचं वेपन पण दाखवलंय. आणि 40 नंबरचं कार्ड आहे व्हेजिटेरियन किंवा व्हेगन म्हणजे शाकाहारी राहा. आपण नेहमीच काहीतरी म्हणतोच ना की म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी, जसं आपण जेवण करू म्हणजे जे खाल तशा त्याप्रमाणे तुमची विचारधारणा किंवा तुमची वृत्ती असं पण होतं ना. तर म्हणजे मांस भक्षण करू नका असं नाही मी कोणाला सांगणार, पण त्याचा परिणाम होतोच होतो म्हणजे. तर म्हणून त्यांनी म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय म्हणजे शुद्ध फळं की ज्याच्यात असं जास्त खतांचा पण वापर नाही केला असं तुम्ही आहार घ्या. आणि त्यांनी असा आहार घेतल्याने तुमची आध्यात्मिक म्हणजे उंची पण वाढेल आणि आध्यात्मिक राहाल तुम्ही असं. तर एकंदरीत सर आजचे सगळेच कार्ड खूप छान, म्हणजे एकूण सगळेच कार्ड तुम्ही छानच शिकवले, पण आजचे कार्ड अजूनच काय म्हणायचं पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण पॉझिटिव्हच देऊ शकतो. तर यासाठी तुमचे आमच्या सर्वांकडून कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. बरं, मी सगळ्यांच्या संमतीने मीटिंग एंड करतो. येत राहा सगळ्यांनी.